कोण आहेत? सो रेकॉर्डिंग हॅज बीन स्टार्टेड. सगळ्यांना गुड इव्हिनिंग. चॅटबॉक्समध्ये बघूयात कोण कोण अटेंड करतायत. देर आर मोर दॅन 22 पीपल आर हिअर. आपण मुद्दामून ऑन द स्पॉट ऑन द राईट टाइम आपण स्टार्ट केलेला आहे ॲज युजल. राईट. ओके. आकाश सदामते, गुड इव्हिनिंग. क्या बात आहे, व्हेरी गुड. कसं आहेस आकाश? एकदम मस्त आहे सर. तुम्ही कसे आहात? मस्त मस्त मस्त. विजय चव्हाण सर, नितीश मराठे, वेलकम. रेखाताई जगताप. इथे कोण एक सिओन एक काहीतरी नाव आहे इथे. सो प्लीज शक्य असेल तर रिनेम करा. राईट. पूजा मॅडम, गुड इव्हिनिंग. ओमकार, मोहन माळी सर, बाळासाहेब पाटील सर, गुड इव्हिनिंग बाळासाहेब पाटील सर. गुड इव्हनिंग सर. येस. लता गोरेगावकर मॅडम, ओके, जस्ट आपलं बोलणं झालं. श्रीकांत मोरे सर, बऱ्याच दिवसानंतर आम्ही पाहतोय तुम्हाला, व्हेरी गुड. झूम युजर कोण आहे? प्लीज रिनेम युअर नेम, रिनेम युअर सेल्फ. पूनम, पूनम मॅडम इज देअर. रत्नाकर सर इज देअर. विशाल जवक इज देअर. ग्रेट. राईट. ओके. अँड आय वुड लाईक टू टेल यू, मला सांगायला आवडेल, आज माझी मोठी ताईसुद्धा या सेशनमध्ये आहे. सो आजचं सेशन मस्त होणार आहे नेहमीप्रमाणे. आणि आज कदाचित नेहमीपेक्षा जास्त स्ट्रॉंगली मी तुम्हाला काहीतरी डिलिव्हर करेल. बिकॉज माझ्या दोन्ही बहिणी इथे आहेत. त्यांच्या ब्लेसिंग्ज आहेत माझ्यासोबत, आशीर्वाद आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी लकी टू हॅव माय सिस्टर्स अँड माय ब्रदर इन दिस झूम सेशन. फाईन, लेट मी चेक. अजून एक 2 मिनटं आपण घेऊयात. ओके. अश्विनी काळे, अश्विनी इज ऑल्सो देअर, वेलकम. अनिता सुपलकर मॅडम, क्या बात आहे, व्हेरी गुड. सरांना पण सांगा अनिता मॅडम जॉईन करायला. ओके, गुड. रत्नाकर मॅडम, रत्नाकर सर इज देअर. रत्नाकर सर मॅडम कुठे आहेत? पूजा मॅडम, त्यांना पण जॉईन करायला सांगा. ओके, फाईन. ज्योती, ओके, माय सिस्टर इज देअर. ज्योती, आय हॅव टू सिस्टर्स. मला दोन बहिणी आहेत, ज्योती अँड मीनाक्षी. बोथ आर हिअर टुडे. And my brother is also here, Ravi Kumar, as you know. Okay, great. So more than 27 are here. Okay. अजून 1 मिनिट आपण वेट करूयात. बरोबर 9 वाजून 5 मिनिटांनी आपण स्टार्ट करूयात. राईट. तोपर्यंत सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. ॲज युजल आपण सेशनची सुरुवात कशाने करतो? 3P, ट्रिपल पी. पी म्हणजे काय? पेन आहे सगळ्यांकडे? शो मी. कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन करा. लेट मी सी युअर ब्युटिफुल फेसेस. ओके, फर्स्ट इज पी. सेकंड पी कोण सांगेल? सेकंड पी चॅटबॉक्समध्ये टाका. कमॉन, चॅटबॉक्समध्ये, लेट मी चेक. सेकंड पी, सेकंड पी काय आहे? पाणी. क्या बात आहे, व्हेरी गुड. सेकंड पी इज पाणी. पाण्याची बॉटल जवळ पाहिजे. थर्ड पी कोण सांगेल? थर्ड पी इज पेज. मोहन माळी सर, व्हेरी नाईस. मोहन माळी सर, व्हेरी नाईस. ओके, पी पी पी, ट्रिपल पी. ओके. फर्स्ट इज पाणी, पाण्याची बॉटल जवळ ठेवा. सेकंड, पेन, यू शुड हॅव अ पेन ऑल्सो. अँड थर्ड इज, ओके, यू शुड हॅव नोटबुक. दॅट इज कॉल्ड पेज. राईट. ओके. सो मला सांगा, आजचं सेशन आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून घेऊयात का फक्त एक लेक्चर टाईप घेऊयात? ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जर हवं असेल तर चॅटबॉक्समध्ये सर्वांनी ए टाईप करा. आणि जर बोरिंग हवं असेल तर बी टाईप करा. ओके. पूजा मॅम, राहुल गाडे सर, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की सर बोरिंग घेणार नाही. ओके, ॲक्टिव्हिटी घेणारच आहेत. विजय चव्हाण सर, गुड इव्हिनिंग. क्या बात आहे. पूजा मॅम, ओके, पूजा मॅडम जॉईन झालेले आहेत. ओके, बघू द्या मला किती ए येत आहेत चॅटबॉक्समध्ये, किती ए येत आहेत. ए. पूजा डोईजड मॅम, अनिता मॅम, मोहन सर, पूनम मॅम. ए. ओप्पो, ओप्पो कोण आहे? प्लीज रिनेम युअर सेल्फ. रिनेम करा, प्लीज रिनेम युअर सेल्फ. ओप्पो. गौरव. गौरव, गौरव, एवढं सुंदर नाव आहे बाळा. गौरव. गौरव गोरेगावकर. हां, गौरव. रिनेम करा ना, किती सुंदर नाव आहे गौरव. क्या हो. बात आहे. येस, रिनेम करा गौरव. म्हणजे आमचं सर समजलं नाही रिनेम म्हणजे. रिनेम म्हणजे तुमचं नाव इथे. ओके, रिनेम मी तुम्हाला उद्या आल्यानंतर सांगेल. राईट. आता इथे आपला ठीक वेळ आहे आहे. ठीक आहे.
ठीक आहे, ठीक रिनेम म्हणजे बारसं करायचं आपल्याला. उद्या परत आपलं बारसं होईल. डोंट वरी. आहे. बरं. नाही नाही, याच्यात राईट. ते प्रोसेस कसं नाव टाकायचं ते नाही माहित. ओके ओके, ते मी तुम्हाला उद्या सांगेल. ठीक आहे, येस, ठीक फाईन. आहे. चलो म्यूट करा. मीनाक्षीताई माझी मोठी बहीण आहे. व्हेरी गुड. विजय सर, आपण ह्यांच्याशी उद्याच चर्चा करूयात. ओके, वी कॅन गेट डायव्हर्टेड. फाईन. ए लेट मी चेक हाऊ मेनी एज आर हिअर. ओके, हाऊ मेनी एज आर हिअर. ए. ओके, ए म्हणजे ॲक्टिव्हिटी. राहुल गाडे सर इज सेइंग ॲक्टिव्हिटी. कीप युअर सेल्फ व्हेरी ॲक्टिव्ह. कीप युअर सेल्फ व्हेरी ॲक्टिव्ह. लास्ट सेशनमध्ये मी बोललो होतो ना, फक्त बसून राहणं म्हणजे काय? सिटिंग इज लाईक अ मॉडर्न स्मोकिंग. मोमेंट इज अ मेडिसिन. सुदर्शन मॅम इज देअर. ओके, क्या बात है, व्हेरी गुड. ॲक्टिव्हिटी, बाळासाहेब सर इज सेइंग ॲक्टिव्हिटी. क्या बात आहे बाळासाहेब सर, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. एवढ्या शेड्यूल पॅक असताना सुद्धा तुम्ही अटेंड करताय. अँड आय एम व्हेरी हॅपी टू हॅव यू हिअर. बाळासाहेब सर इज बाळासाहेब सर, मी तुमच्या प्रोफेशनबद्दल इंट्रोड्यूस करू, चालेल? येस नो चॅटबॉक्समध्ये. मीच बोलतो सर. सर मी असिस्टंट कमिशनर आहे. ऍक्च्युली काय आहे, आज आमचं मार्च एंडचा शेवटचा दिवस. आम्हाला वर्ण सूचना आहेत. मी फक्त तुमच्या सेशनसाठी मी आज 9 वाजता बाहेर पडलोय. मी रात्री सगळ्या 11 वाजता फाईल्स माझ्या घरी बोलवलेल्या आहेत. मी रात्री जनरली उशिरापर्यंत असतो ऑफिसला. फक्त आणि फक्त तुमचं सेशन होतं म्हणून मी आज बाहेर पडलोय. अदरवाईज थँक एव्हरी फ्रायडेला आमचं जे वर्किंग आवर्स आहेत ते साधारणतः मी एक 7, 7:30, 8 पर्यंत संपवतो. फक्त आणि फक्त, आणि आजचा विषय खूप महत्वाचा होता म्हणून मी माझ्या सबऑर्डिनेटला देखील सांगितलं की मी आज सेशन अटेंड करण्यासाठी मी जाणार आहे. बाकीच्या काही फाईल्स आहेत त्या मला घरी पाठवून द्या. तर मी आजचं सेशन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून मीच इंट्रोड्यूस केलं सर मला. थँक्यू सो मच. थँक यू व्हेरी मच. ओके, सर असिस्टंट कमिशनर आहेत. ओके, अँड मार्च एंडिंगमुळे सगळं पॅक आहे. ऑल्दो इज अटेंडिंग द सेशन, राईट? मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की न करण्यासाठी आपल्या समोर बरेच कारणं असतात, आणि करण्यासाठी फक्त एकच पर्पज क्लिअर लागतो, तो स्ट्रॉंग पर्पज लागतो. व्हेरी नाईस सर. विजय चव्हाण सर इज देअर. ओके, निलेश शिंदे इज सेइंग ए म्हणजे ॲक्टिव्हिटी. ओके, मी ॲक्टिव्हिटी बेस्डच घेणार आहे. फक्त मला बघायचं आहे की किती जण इथे ॲक्टिव्ह आहेत. राईट? ओके, फाईन. जवळपास 33 लोक आलेले आहेत. ओके, बारामू. ओके, बारामू. ओके, फाईन. नाव खूप अवघड आहे, हरकत नाही. चलो, आर यू रेडी? आर यू रेडी? येस येस. ओके, ऑल आर रेडी. फाईन फाईन फाईन. सो लेट्स बिगिन. आजचं सेशन आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचा अर्थ आहे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे थँकफुलनेस. ओके, आजच्या ॲक्टिव्हिटीची आपण सुरुवात करतो आहोत. आजच्या वर्कशॉपची सुरुवात करतो आहोत. सगळ्यांकडे पेन असेल. ओके, पेन पेन पेन. अँड वी हॅव 2 हँड्स. डाव्या हातावरती इथे तुम्हाला लिहायचं आहे सी. मोठ्या अक्षरात लिहा. यू कॅन सी. सी सगळ्यांनी करायचं आहे. ओके, सी. फाईन. ओके, गुड. राहुल गाडे इज डुईंग, मोहन सर इज डुईंग, विशाल इज डुईंग, भरमू इज डुईंग. ओके, थोडंसं नाव अवघड आहे. ओमकार इज डुईंग, सीमा मॅम इज डुईंग. ओके, शो मी युअर हँड. सीमा मॅम, ओमकार, पूजा मॅम, शो मी युअर हँड. ओके ओके, फाईन फाईन फाईन. ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. देअर विल बी पनिशमेंट. मी हाडाचा शिक्षक आहे. संगीता मॅम इज देअर. ओके, विशाल करात सर. गुड, फाईन. ओके, जे लेट जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो आहे. लेफ्ट हँडवरती सी लिहा. सी 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 फॉर कॅट. ओके, आता लेफ्ट हँडमध्ये पेन पकडा. होल्ड अ पेन इन द लेफ्ट हँड अँड राईट डाऊन अगेन सी ऑन युअर राईट हँड. सी सी. ओके, सी. पहिला कोणता हँड आहे? लेफ्ट हँड. येस, विजय सर, थँक्यू. काही जण नावासारखेच असतात. विजय म्हटल्यानंतर व्हेरी ॲक्टिव्ह. क्या बात. गुड. विजय सर इज ऑल्सो बिझी विथ हिज वर्क, तरी सुद्धा ते अटेंड करतायत. व्हेरी नाईस. दिस सी. सी. हाऊ मेनी सीज आर देअर? चॅटमध्ये टाईप करा. किती सी काढलेले आपण? 1 or 2? 1 or 2? चॅटमध्ये विजय चव्हाण सर इज सेइंग 2. फाईन. बघू द्यात मला किती जण इथे ॲक्टिव्ह आहेत, फिजिकली आणि मेंटली ॲक्टिव्ह आहेत. सोहेल, सीमा मॅम,
अनिता सुपलकर मॅडम 3 3 नाही, फक्त 2. तुम्ही तुमच्या मिस्टरांचं पण एक घेतलेलं आहे का इथे? फक्त आपलंच घ्यायचं. येस, 2. डॉक्टर हेमंत कडू सर इज ऑल्सो देअर. क्या बात आहे. हेमंत सर, गुड इव्हनिंग. रेखा मॅम, ओमकार सर, ओमकार इज देअर, मीनाक्षिता इज देअर. ओके, फाईन. 2 2 2 2 2. ओके, युअर लाईफ विल चेंज. युअर लाईफ विल चेंज. जस्ट लिसन द नेक्स्ट 2 मिनिट्स बाय युअर हार्ट. इथून ऐका. पहिला जो सी आहे ना, लेफ्ट लेफ्ट, सगळ्यांनी लेफ्ट हँड वर करा. शो मी. लेफ्ट लेफ्ट. ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांनी लेफ्ट हँड. ओके, लेफ्ट हँड. ओके. आणि ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांचं शनी सुद्धा काही बिघडू शकणार नाही. डोंट वरी. राईट. जस्ट किडिंग. ओके. या जगात 2 प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज. 2 प्रकारचे लोक असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल. ओके, 2 प्रकारचे व्यक्तिमत्व असतात, 2 प्रकारचे लोक असतात. त्यापैकी पहिला जो सी आहे ना, द फर्स्ट सी स्टँड्स फॉर कंप्लेनर. पहिला जो सी असतो, लिहून घ्या, कंप्लेनर असतो. कंप्लेनर फक्त कंप्लेन करत असतो. सर माझ्याकडे वेळ नाहीये, सर माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज नाहीये, सर माझ्याकडे डिग्री नाहीये, सर माझ्याकडे बरंच काही काही नाहीये. दे स्टार्ट विथ नाहीये, नाहीये. ओके. आजच्या सेशनची लिंक जवळपास मला वाटतं 150-200 लोकांपर्यंत गेली आणि आता इथे आहेत फक्त 37 लोक. राईट. दे आर व्हॉट? कंप्लेनर. आता उद्या लगेच माझ्या टीमला कॉल येईल. ओके, मी काल प्रवासात होतो, काल इकडे होतो, काल तिकडे होतो. ओके, राईट. रिझन्स आर रेडी. कंप्लेनर लोकांकडे ना रिझन्स असतात. रिझन्स. कंप्लेन रिझन्स. डॅश करून लिहा. रिझन्स म्हणजे कारण. कारण की मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, मला इंग्लिश बोलता येणार नाहीये, हे कारण. राईट. मी गरीब आहे, मी नाही सक्सेसफुल होऊ शकत, हे कारण. त्याला म्हणतात कंप्लेनर. हे 1 नंबरची पर्सनॅलिटी. नंबर 2ची जी पर्सनॅलिटी असते ना, बघा, राईट हँड असं करा. राईट हँड, राईट हँड, राईट हँड, राईट हँड. ओके, राईट हँड. सी. आता तुम्हाला कसं दिसतं आय डोंट नो. दिस इज ऑल्सो सी. सी इज व्हॉट? क्रिएटर. दुसरा सी काय आहे? क्रिएटर. आणि ह्या क्रिएटर ह्या शब्दाला अंडरलाईन करा. अँड आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू बी अ क्रिएटर, नॉट अ कंप्लेनर. राईट, नॉट अ कंप्लेनर. ओके. आता डिअर फ्रेंड्स, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊयात. हा, कंप्लेनरच्या समोर काय, आता आपण कंप्लेनरच्या समोर काय लिहिलेलं आहे? रिझन्स. आणि आता क्रिएटरच्या समोर लिहायचं आहे रिझल्ट. रिझल्ट. ह्या जगात 2 प्रकारचे लोक आहेत. काही फक्त कारण देतात आणि काही जण रिझल्ट प्रोड्यूस करतात. कंप्लेनर हे कारण देतात, म्हणजे रिझन्स देतात, आणि क्रिएटर हे रिझल्ट देतात. आणि आजपासून तुम्ही कोण आहात चॅटबॉक्समध्ये टाईप करा. लेट मी सी. कंप्लेनर आहात की क्रिएटर? 1 कंप्लेनर, 1 क्रिएटर 2. क्रिएटर विजय चव्हाण क्रिएटर, सोहेल क्रिएटर, मोहन सर क्रिएटर, राहुल गाडे सर क्रिएटर, डॉक्टर हेमंत सर क्रिएटर, सीमा मॅम क्रिएटर, विशाल जवक क्रिएटर. हा, लेट मी टेल यू, आतापर्यंत तुम्ही क्रिएटर नसाल, कंप्लेनर असाल, तरी सुद्धा चॅटबॉक्समध्ये क्रिएटरच टाका. क्रिएटरच टाका. ओमकार क्रिएटर, ऑल आर सेइंग क्रिएटर. मला आता बघायचं किती जण इथे कंप्लेनर्स आहेत. ओके, कोणी लिहितंय का कंप्लेनर? कंप्लेनर, कंप्लेनर, कंप्लेनर. नो बडी इज रायटिंग कंप्लेनर. आकाश. ओके. ओके, क्रिएटर, 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 क्रिएटर. ग्रेट. ओके, व्हेरी नाईस. विशाल कराड सर फ्रॉम बारामती, क्रिएटर. ओके. आता एक आपल्याला इथे काय करायचं आहे? एक ॲफर्मेशन लिहायचं आहे. आय एम अ क्रिएटर. लिहा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. आय एम अ क्रिएटर. आय एम अ क्रिएटर. आय प्रोड्यूस रिझल्ट ओनली. आय प्रोड्यूस रिझल्ट ओनली. ज्यांना इंग्लिश जमत नाहीये, डोंट वरी, मी मराठीत पण सांगेल. डोंट वरी. मराठीमध्ये लिहू शकता. मी क्रिएटर आहे. क्रिएटर म्हणजे निर्माता आहे. मी निर्माता आहे. मी निर्माता आहे. आणि मी रिझल्ट निर्माण करू शकतो. मी रिझल्ट निर्माण करू शकतो. ओके.
Okay. Fine. There are so many people are joining today. Good. Okay. श्रेयश व्हिडिओ चालू ठेवायचा बाळा. गुड. ओके. आता लक्ष देऊ नाही का? इथून पुढे तुम्हाला काय हवंय? तुम्ही खूप स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. तुम्हाला कंप्लेंट्स हवे आहेत की रिझल्ट हवे आहेत? जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील तर फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स नो कंप्लेंट्स ॲट ऑल. नो कंप्लेंट्स ॲट ऑल. कशाबद्दलही कंप्लेंट्स करायचे नाहीत. डू अंडरस्टँड? डू नॉट कंप्लेंट्स अबाउट एनिथिंग. ॲटलिस्ट स्वतःबद्दल कंप्लेंट नाही करायची की माझा आवाज चांगला नाही आहे, माझी हाईट चांगली नाही आहे, ओके, माझं नाक सरळ नाही आहे, मी दिसायला व्यवस्थित नाही आहे, राईट, मी श्रीमंत नाही आहे, माझ्याकडे 4 व्हीलर नाही आहे, माझ्याकडे स्वतःचं घर नाही आहे. डोंट कंप्लेन. कारण जेव्हा तुम्ही कंप्लेन करत असता त्यावेळेस फक्त तुम्ही बोलत नाही आहात तर तुम्ही ऐकत सुद्धा आहात. आणि जे आपण ऐकतो आपण तसं बनतो. तुम्ही वारंवार स्वतःला गरीब 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 म्हणत असाल, यू विल बिकम द पार्ट ऑफ गरीब. यू विल बी द गरीब. राईट? तर चला, सगळे क्रिएटर आहेत इथे असं समजून आजच्या सेशनची सुरुवात करतो आहे. सो लेट्स बिगिन. आतापर्यंतच हे वॉर्मअप होतं. आता आपण प्रॅक्टिकल एक्सरसाइज वेटलिफ्टिंग चालू करूयात. ओके, चलो. आर यू रेडी? रेडी असाल तर चॅट बॉक्समध्ये यस टाईप करा. यस 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 यस. लेट मी चेक. सोहेल सर इज यस. विजय चव्हाण, डॉक्टर हेमंत कडू, यस यस यस. फुल ऍक्टिव्ह राहायचंय, फुल ऍक्टिव्ह राहायचंय. राईट? फुल ऍक्टिव्ह राहायचंय. डिअर फ्रेंड्स, हे झूम सेशन आहे. ओके, काही जण व्हिडिओ ऑफ करून तिथे झोपून बघतायत, मस्त सोप्यावर झोपून बघतायत. आय डोंट नो. काही जण जेवण करत बघतायत. आय डोंट नो. मी सुद्धा अजून जेवलेलो नाहीये. ओके, सो या, फाईन. निलेश शिंदे इज सेइंग यस 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 यस. सो लेट्स बिगिन टुडे सेशन विथ excitement, with motivation, with power. So Ravi sir, come to the first slide. चला, पेन तयार ठेवा. आजचं सेशन खूप प्रॅक्टिकल आहे, खूप प्रॅक्टिकल आहे. लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहणार आहे. डोंट वरी. हां, रेकॉर्डिंग्स भेटणार आहे. रेकॉर्डिंग्स भेटणार आहे म्हणून इथे थोडंसं घाळ पडू नका. फुल ॲक्टिव्ह राहा. असं समजा की तुमच्या आयुष्यातलं हे शेवटचं सेशन आहे असं समजून अटेंड करा. मी अटेंड करताना तसंच करतो, मी कंडक्ट करताना तसंच करतो की येस, जेवढं बेस्ट ऑफ द बेस्ट देता येईल तेवढं आपल्याला बेस्ट द्यायचं आहे. चला, आजचं सेशन आहे ग्रॅटिट्यूड. सो डिअर फ्रेंड्स, एकदम शॉर्ट डेफिनेशन आपण बघूयात. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? विजय सर, विजय चव्हाण सर, वुड लाईक टू रीड इन इंग्लिश? मी इंग्लिश मराठी दोन्ही एक्सप्लेन करेल. डोंट वरी. Yes, sir. या प्लीज. The gratitude method is the practice of regularly expressing thankfulness for life's blessing, which helps improve mental well-being, happiness, and relationship. राईट? मराठीमध्ये हां. कृतज्ञता पद्धत म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टीबद्दल नियमित आभार मानण्याची सवय, जी मानसिक आरोग्य, आनंद आणि नातेसंबंध सुधारते. फाईन. सिम्पल सांगायचं म्हणजे काय आहे, तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण थँक्यू एक्सप्रेस करणं. राईट? आभार व्यक्त करणं. मी तुम्हाला लिस्ट देणार आहे. ज्या गोष्टींबद्दल मी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो त्या गोष्टीबद्दल तुम्ही सुद्धा करू शकता. सो मेनी पीपल टेल मी दॅट की सर, एवढ्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, अचिव्हमेंट वगैरे हे सगळं. डिअर फ्रेंड्स, प्रत्येक गोष्टीला, अगदी निसर्गाला सुद्धा ग्रॅटिट्यूड आवडते. आणि एक नियम आहे, ज्या गोष्टीबद्दल आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो ती गोष्ट वाढते. राईट? वाढते. आता आपण बघूयात. द ग्रॅटिट्यूड मेथड इज द प्रॅक्टिस ऑफ रेग्युलरली एक्सप्रेसिंग. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता. रेग्युलरली एक्सप्रेसिंग, नॉट इरेग्युलरली. रेग्युलरली म्हणजे काय म्हणूयात आपण मराठीमध्ये? सातत्याने, नियमितपणे. नियमितपणे, ऑन एव्हरी मिनिट. ओके, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करणं. आता आपण उघडा डोळे बघा नीट. बघूयात आपण. राईट? स्टार माझा नाही हा. उघडा डोळे बघा नीट. मला सांगा, आपल्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत
तर या प्लॅनेटवरती, या जगात बऱ्याच लोकांकडे त्या गोष्टी नाही आहेत. राईट? सिम्पल गोष्ट. आपल्याकडे मोबाईल आहे, बऱ्याच जणांकडे मोबाईल नाही आहे. छोटी गोष्ट आहे. राईट? ओके, तुम्ही हे सेशन अटेंड करू शकता. बऱ्याच जणांची कदाचित तेवढी ऐपत नसेल, अफोर्ड होत नसेल. राईट? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण थोडंसं आपल्या बॉडीमध्ये घुसूयात. नंबर 1, आपल्याला डोळे आहेत, आपण बघू शकतो. कितीतरी लोक आहेत की असे बघू शकत नाही, दे कॅनॉट सी ॲट ऑल. आपल्याला पाय आहेत, आपण चालू शकतो. कितीतरी लोक, हजारो, लाखो, करोडो लोक या जगात आहेत की त्यांना पाय नाही आहे. चल अजून थोडंसं पुढे जाऊयात. बघा, आपल्याला मुलं आहेत, मुलं, वी हॅव चिल्ड्रेन. कितीतरी लाखो करोडो असे लोक आहेत की त्यांना मुलं नाही आहेत. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे, की जेव्हा नसतं ना तेव्हा त्याची किंमत कळते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला आपले आई वडील आहेत, आपल्याला आपले आई वडील आहेत, काहींना आई वडील नाही आहेत. राईट? जेव्हा नसते तेव्हा किंमत कळते, जेव्हा असते त्यावेळेस आपण ग्रँटेड घेतो. गेटिंग? अँड डिअर फ्रेंड्स, निसर्गाला एकच गोष्ट आवडत नाहीये, दॅट इज टेकिंग अ ग्रँटेड. मराठी सांगतो, ज्या गोष्टीला आपण गृहीत धरता ना ती गोष्ट आपल्यापासून लांब जाते. ज्या गोष्टींना आपण गृहीत धरता, म्हणजे काय, असलं काय नसलं काय फरक पडत नाही. जर अशी मानसिक अवस्था किंवा अशी मेंटॅलिटी जर आपली असेल, तर काही दिवसानंतर त्या गोष्टी आपल्याकडून दूर जातात. हा निसर्गाचा नियम आहे. आय एम रिपीटिंग अगेन. ज्या गोष्टींना आपण ग्रँटेड घेतो, असलं काय आणि नसलं काय फारसा काय फरक पडत नाही, अशी जर अवस्था आपली असेल, अशी जर मेंटॅलिटी आपली असेल, तर त्या गोष्टी, ती लोक आपल्यापासून दूर जातात. त्यामुळे व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, रिस्पेक्ट ऑल, लव्ह ऑल. यू अंडरस्टँड? वी हॅव टू एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ऑल. आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करण्याची जी कला आहे त्यालाच आपण ग्रॅटिट्यूड मेथड म्हणतो. सो मराठीमध्ये बघूयात. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता पद्धत म्हणजे मेथड. म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये चांगल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्याबद्दल नियमितपणे आभार मानण्याची सवय, ही सुद्धा सवय आहे. आणि मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट काय माहितीये, चांगल्या गोष्टींची सवय लावायला वेळ लागतो, चुकीच्या गोष्टी सहजपणे हॅबिट क्रिएट होतात, सवय लागते. राईट? एखाद्या व्यक्तीला ॲडिक्शन क्रिएट करायला, व्यसन लावायला, स्वतःला व्यसनी बनायला फार जास्त वेळ लागत नाही, पण निर्व्यसनी बनायला मात्र एफर्ट्स खूप घ्यावे लागतात. वजन वाढवण्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही, एका जागी बसलं तरी वाढतं. कर्ज वाढवण्यासाठी काही करावं लागत नाही, घरात बसलं तरी कर्ज वाढतं. पण ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या जर हव्या असतील, त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला ऍक्शन घ्यावे लागतील. सो डिअर फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये फक्त सेशन नाहीये, तर मी तुम्हाला ऍक्शन प्लॅन सुद्धा सांगणार आहे. चला चॅट बॉक्समध्ये AP टाका. AP मीन्स ऍक्शन प्लॅन. चला लेट मी चेक किती जण इथे ऍक्टिव्ह आहेत. AP इज नॉट आंध्र प्रदेश, AP इज ऍक्शन प्लॅन. हेमंत कडू सर, मोहन सर, सुदर्शना मॅम, हिरेन, ओके हिरेन, व्हेरी गुड, तू पण आहेस, व्हेरी नाईस. मीनाक्षीताई, निलेश, अनिता मॅम, अंगद सर वेलकम, शशिकांत मिसाळ, ओके. लक्षात घ्या, जे जे इथे चॅट बॉक्समध्ये कमेंट करतात ना त्यांच्याबद्दल मी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतोय की तुमचे जेवढे ड्रीम्स आहेत ना, लेट ऑल युअर ड्रीम्स विल फुलफिल्ड बाय द नेचर. ओके, व्हेरी गुड. विशाल खरात सर, येस. AP ऍक्शन प्लॅन, व्हेरी गुड. ऍक्शन प्लॅन. सो वी आर गोइंग टू हॅव अ ऍक्शन प्लॅन, राईट? रवी सर, नेक्स्ट स्लाइड. थँक यू व्हेरी मच गाईज, थँक यू व्हेरी मच. सो वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. ग्रॅटिट्यूड थेरपी म्हणजे काय? सिम्पल टेक्निक आहे, अगोदर हे आपण शिकून घेऊयात, देन विल कम टू द ऍक्शन प्लॅन. आभार म्हणजे एखादी व्यक्ती, बघा, एखादी व्यक्ती, चला लिहा, एखादी व्यक्ती लिहा, व्यक्ती. नंबर 1 व्यक्ती. नंबर 2 परिस्थिती. नंबर 3 गोष्टी, आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके, आता आपण ऍक्शन प्लॅन कडे येऊयात. डिअर फ्रेंड्स, एकदम शॉर्ट अँड सिम्पल करून मी तुम्हाला सांगेन. कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. लास्ट सेशन मध्ये आपण शिकलो, राईट? एकदम शॉर्ट अँड सिम्पल. प्रूव्हन टेक्निक मी तुम्हाला सांगेल. प्रूव्हन टेक्निक म्हणजे आपण आज रात्री झोपताना सुद्धा ही टेक्निक करू शकता.
3च गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. नंबर 1, आपल्याजवळ जे जे आहेत, आपल्याजवळ जे जे आहेत, राईट? तुमची मुलं असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे स्पाऊस असतील, तुमचे हजबंड वाईफ कुणी असतील, यू कॅन मेक अ लिस्ट की जे तुमच्या जवळचे आहेत. मेक अ लिस्ट, राईट? आई वडील भाऊ बहीण जे जे आहेत त्या सगळ्यांबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचंय. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती अचानक तुमच्या लाईफमधून निघून गेली तर तुम्हाला त्रास होणार आहे, राईट? सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, अजून बरीच लोक आपल्या लाईफमध्ये आहेत, ती सगळी जाण्या अगोदर आपण तयार राहूयात, एक्सप्रेस करूयात, एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स देम. याचा अर्थ काय? याने काय होणार आहे, आपलं जे बॉन्डिंग होणार आहे ना, बॉन्डिंग आपलं जास्त स्ट्रॉंग होणार आहे. एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केल्यामुळे आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होणार आहे, आपलं बॉन्डिंग हे स्ट्रॉंग होणार आहे. नंबर 1 सांगितलंय, घरातल्या सगळ्या व्यक्तींबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे. नंबर 2, परिस्थिती. आज जी काही परिस्थिती आहे ना, तुमच्याकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, जे काही आहे आणि जे नाहीये, नो प्रॉब्लेम एट ऑल. जे आहे ते खूप काही दिले परमेश्वराने. काही लोकांना स्वतःचं घर नाहीये, ऍटलिस्ट आपल्याला आपल्या डोक्यावरती स्वतःचं घर आहे, छत आहे. काहींना मुलं नाहीये, ऍटलिस्ट आपल्याला मुलं आहेत, राईट? काहींना जॉब नाहीये, आपल्याला जॉब आहे. काहींना शेती नाहीये, काही आपल्याला शेती आहे, राईट? वी हॅव 2 लेग्स, आपल्याला 2 पाय आहेत, डोळे आहेत, हात आहेत, आपण मेहनत करू शकतो, राईट? आत्ता आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे. मी शेवटी एकदम सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला 20 अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड कम्प्लिटली एक्सप्रेस करायला पाहिजे ते आपण शिकणार आहोत. पण अगोदर 3 गोष्टी बघूयात. नंबर 1 व्यक्ती, नंबर 2 परिस्थिती, नंबर 3 वस्तू, गोष्टी. म्हणजे काय? माझ्याकडे फॉर एक्झाम्पल लॅपटॉप आहे, जर लॅपटॉप नसता तर मी तुमच्याशी कनेक्ट झालो नसतो. माझ्याकडे माईक आहे, जर माईक नसता तर मी तुमच्याशी कनेक्ट झालो नसतो. माझ्याकडे इथे कॅमेरा आहे, कदाचित कॅमेरा नसता तर मी तुम्हाला दिसू शकलो नसतो. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतोय, ह्या वस्तूंबद्दल मी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतोय. माझं ऑफिस आहे, माझ्या डिग्रीज आहेत, माझ्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, माझा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, याबद्दल सुद्धा मी आय शुड एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड. लक्षात येत आहे? तुमच्याकडे जे जे आहे त्या सगळ्यांप्रती जर तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत असाल तर ती गोष्ट वाढणार आहे, आणि ज्या गोष्टींना तुम्ही ग्रँटेड घेता ती गोष्ट निघून जाणार आहे. सो सेकंड, सकारात्मकता आणि समाधानी जीवनासाठी आभार व्यक्त करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण रात्री झोपताना कंप्लेन्स करायचे नाहीयेत, आभार व्यक्त करा, ही सवय लावायची आपल्याला. रात्री झोपताना जसं एखाद्या फळ्यावरती काही लिहिलेलं असतं ना, एखाद्या पाटीवरती काही लिहिलेलं असतं, नंतर आपण ते इरेज करतो, तर रात्री झोपताना दिवसभरातल्या नको असलेल्या गोष्टी सगळ्या इरेज करा आणि ज्या चांगल्या घडलेल्या आहेत त्याबद्दल थँक्यू म्हणा परमेश्वराला, निसर्गाला, पंचमहाभूतांना, ज्याला तुम्ही मानता त्या शक्तीला थँक्यू म्हणा, अँड देन गो टू बेड. होणार काय आहे, तुम्ही जे करताय त्या सगळ्या गोष्टींची नोंद कुठेतरी घेतली जाईल आणि ज्या गोष्टींबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करता ती गोष्ट वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी सुरुवातीलाच बोललो की आपण क्रिएट करणारे आहोत, आपण क्रिएटर्स आहोत, कंप्लेनर्स नाहीये. आणि जे कंप्लेनर्स आहेत त्यांच्यासाठी आजचं हे सेशन नाहीये गाईज, राईट? नंबर 3, कृतज्ञतेचा सराव मानसिक आणि भावनिक आरोग्यास मदत करते. आता आपल्याला 2 कप्पे करायचे, 2 कप्पे करा. असे 2 कप्पे करा, म्हणजे एकाच पेजवरती 2 लाईन्स क्रिएट करा. फॉर एक्झाम्पल आता इथे माझ्याकडे पेज आहे, ओके, इथे मी 2 इथे लाईन क्रिएट करतो, इथे एक, इथे एक. फक्त एकच पेज जे आहे ना तुमची हॅबिट चेंज करेल. वन चेंज दिस पेज, अ सिंगल पीस ऑफ द पेपर, इट विल चेंज युअर लाईफ, इट विल चेंज युअर ॲटिट्यूड. मी स्वतः केलेला आहे, आय विल शो यू. मला वाटतं मी कधी केलं असेल, 2 वर्षांपूर्वी केलं असेल. लेट मी शो यू. इथे दिसते की नाही आय डोंट नो, राईट? ऍक्शन प्लॅन मध्ये काय करायचं आहे, 2 गोष्टी आहेत. नंबर 1, पहिल्या याच्यामध्ये लिहा आय शुड फोकस. आय शुड फोकस. आय शुड फोकसचा अर्थ आहे मला या गोष्टींवरती फोकस करावे लागेल, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती मला फोकस करावं लागेल, राईट? आणि दुसऱ्या याच्यामध्ये लिहू शकता, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आय मस्ट इग्नोर
आय मस्ट इग्नोर याचा अर्थ आहे मला दुर्लक्ष करावं लागेल. पुन्हा सांगतो, एकाच पेजचे तुम्ही 2 पार्ट केलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही लिहिता आहात आय शुड फोकस, मला कोणत्या गोष्टींवरती फोकस करावं लागेल. आणि दुसरं लिहिलेलं आहे आय मस्ट इग्नोर. आय मस्ट इग्नोर, कोणत्या गोष्टींना मला इग्नोर करावं लागेल. गुड. नियम काय आहे? व्हॉट इज द लॉ? क्वांटम फिजिक्सचा लॉ काय आहे? ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो ती गोष्ट जागृत होते. मराठीत लिहायचं असेल तर लिहू शकता. ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो ती गोष्ट जागृत होते. ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो ती गोष्ट जागृत होते. आणि ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो ती गोष्ट नाहीशी होते, नष्ट पावते. पुन्हा सांगू? ओके. ज्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो, फोकस करतो, ती गोष्ट वाढत जाते. पैशाकडे फोकस असेल, पैसा वाढेल. कर्जाकडे फोकस असेल, कर्ज वाढेल. मुलं ऐकत नाही म्हणणार, बिलकुल ऐकणार नाहीत. राईट? ज्या गोष्टींकडे तुम्ही फोकस कराल ती गोष्ट वाढत जाईल, आणि ज्या गोष्टींकडे तुम्ही इग्नोर कराल ती गोष्ट आपल्या आयुष्यातून निघून जाईल, नष्ट पावेल, गोष्ट नाहीशी होईल. गोष्ट, व्यक्ती, परिस्थिती. ओके. मी जेव्हा गोष्ट म्हणेल ना तेव्हा तुम्ही गोष्टच नाही तर गोष्ट, परिस्थिती आणि व्यक्ती ह्या 3 गोष्टी तिथे आहेत. गौरी मॅम, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे की स्वतःशी प्रामाणिक राहा. खूप प्रामाणिक, खूप प्रामाणिक. आणि काय करायचं आहे, स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्हाला ह्या जे मी आता तुम्हाला एक टास्क दिलाय ना, आय शुड फोकस, तर तुम्हाला ॲटलिस्ट 20 थिंग्स लिहायचे आहेत की त्याच्यावरती तुम्हाला डेली फोकस करावं लागेल. सगळ्यात नंबर 1 लिहिणार आहे, दॅट इज युअर हेल्थ. आता मी जेव्हा तुम्हाला युअर हेल्थ म्हणेल त्यावेळेस तुम्ही माय हेल्थ लिहिणार आहात. नंबर 1 मध्ये लिहा माझं आरोग्य. तुमचं आरोग्य व्यवस्थित नसेल, ज्या दिवशी तुम्ही बेडवर झोपलेला असाल, बेडवरती पडलेला असाल, कोणीही तुमच्यासाठी येणार नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू बी फॉर युअर सेल्फ. अगोदर हेल्थ, देन एव्हरीथिंग शुड बी देअर. राईट? ओके, फाईन, गुड. हेल्थ. अँड देर आर 2 टाइप्स ऑफ हेल्थ. मी तुम्हाला हेही सांगितलंय. नंबर 1 मेंटल हेल्थ, सेकंड फिजिकल हेल्थ. अँड डिअर फ्रेंड्स, मेंटल हेल्थ हे 80% आहे, फिजिकल हेल्थ हे फक्त 20% आहे. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर कदाचित दुपारी 1चं जेवण 4ला पण होऊ शकतो. जर तुम्ही बिझी असाल तर. रिकाम टेकडे असाल तर वेळेवरती जेवू शकता. ओके. खूप बिझी असाल तरच मी सांगतोय. फ्री आहे, यू कॅन हॅव युअर लंच, ब्रेकफास्ट, एव्हरीथिंग ऑन टाइम, नो प्रॉब्लेम एट ऑल. ओके. आजचं मी तुम्हाला सांगतो की आता आय हॅड गॉन टू हॉटेल. हॉटेलमध्ये इश्यूज आहेत, एवढी गर्दी आहे हॉटेलमध्ये जेवणासाठी आज तुम्हाला माहिती आहे. आणि स्पेशली नळस्टॉप, पुण्यामध्ये नळस्टॉपला हॉटेलला किती गर्दी असते. राईट? आणि कशामुळे हे गॅस आणि ह्या एव्हरीथिंग द प्रॉब्लेम इज हॅपनिंग अराउंड अस. राईट? सो आय फाउंड अनदर प्लॅन. आय हॅव अ सबस्टिट्यूट दॅट आय एम गोइंग टू हॅव आफ्टर दिस सेशन. ओके, फाईन. दुसरं काय आहे, मला अशा कोणत्या गोष्टींवरती इग्नोर करावं लागेल की ज्या गोष्टी मला नको आहेत. घरात भांडणं नको आहेत, इग्नोर इट. त्रागा नको आहे, त्रास नको आहे, इग्नोर इट. मग त्रासाबद्दल बोलू नका, त्रागाबद्दल बोलू नका. फायनान्स इश्यूज असतील, इश्यूज बद्दल बोलू नका. टॉक अबाउट द सोल्युशन, सोल्युशन बद्दल बोला. काही जण फोनवरती तासोन तास कंप्लेन करत बसतात. तासोन तास कंप्लेन करण्यापेक्षा 5 मिनिटात सोल्युशन काढा ना. बाकीचे 55 मिनिटं बोनस आहेत. टू अंडरस्टँड? परत मी तुम्हाला क्वांटम फिजिक्सचा एक लॉ सांगतोय. ज्या गोष्टींवरती तुम्ही फोकस कराल ती गोष्ट वाढत जाणार आहे. मग तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जी गोष्ट पाहिजे ते तुम्ही लिहिणार आहात. आय मस्ट फॉलो, मला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, 20 थिंग्स लिहा. तुम्ही नंतर लिहू शकता. आणि सेकंड काय आहे, मला कोणत्या गोष्टी नको आहेत त्या पण 20 लिहा. आणि आपल्या सेशनचा एक नियम आहे,
ज्या गोष्टी नको आहेत आपण त्या लिहितो आणि त्याच्यानंतर त्या शब्दांवरती आपण काट मारतो. हे तुम्हाला करायचं आहे. आता काही जणांनी लिहिलं असेल आय मस्ट इग्नोर. मला जे लोन झालंय ना, कर्ज जे झालंय त्या कर्जाला आता मी इग्नोर करतो. तिथे इग्नोर करून चालणार नाही. राईट? तुम्हाला एखादा आजार आहे, त्या आजाराला इग्नोर करताय, नाही चालणार. अगोदर प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, बरं झाल्यानंतर इग्नोर करा. नो प्रॉब्लेम एट ऑल. ग्रेट. पुढे बघा स्क्रीनवरती, सकारात्मक मनोवृत्ती वाढण्यास प्रभावी आहे. आत्मसंतोष आणि नातेसंबंध सुधारण्यास हेल्प होते. आत्मसंतोष, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, इनर कंटेनमेंट, राईट? ह्या सगळ्या गोष्टी येतात इथे. हळूहळू पुढे समजेल तुम्हाला, मी खूप डीपमध्ये तुम्हाला सांगेन. रवी सर, लेट्स नेक्स्ट स्लाइड. ग्रॅटिट्यूड थेरपीचे फायदे बघूयात आपण. अगोदर मेंटल इश्यूज बघूयात. नंबर 1, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मनापासून मदत करता ना, बघा ना, खूप हलकं वाटतं आपल्याला, हलकं वाटतं, रिलॅक्स वाटतं. वाटतं की नाही? तुम्ही एखाद्याला फसवलं असेल, एखाद्याला डिसिव्ह केलं असेल, व्हॉट एव्हर इट इज, निगेटिव्ह काहीतरी केलं असेल, बघा ना, एखाद्या व्यक्तीबद्दल कंप्लेन करताना डोकं जाम होतं असं, ना, ती आपली जी बॉडी आहे ना, असं आतून एरर 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 असं डिस्प्लेवरती दिसतंय. पण आपल्याला एरर 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 तेच जास्त आवडतं. देअरफॉर वी बिकम अ कंप्लेनर. राईट? ग्रॅटिट्यूड थेरपीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय? तणाव आणि चिंता कमी होते. नंबर 2, डिप्रेशनवरती प्रभावी परिणाम होतो. जे जे आहे त्या सगळ्यांप्रती धन्यवाद व्यक्त करा, रिलॅक्स व्हाल तुम्ही. नंबर 3, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनशांती. मनशांती मिळते. मनशांती म्हणजे मेंटल पीस. नातेसंबंध अधिक चांगले होतात. आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आनंद वाढतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सिंपल टेक्निक, आत्ता पण करू शकता आपण. चला हाताकडे बघा, हाताकडे बघा, हात असं करा, सगळ्यांनी करा, ज्यांचे कॅमेरे चालू आहेत बघूयात. ओके, मला ऑनेस्टली सांगा, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या हाताला थँक्यू बोललात? इमॅजिन करा 5 मिनिटासाठी तुमच्याकडे तो हात नाहीये, कसं वाटेल? इमॅजिन पण करू शकत नाही. इमॅजिन पण करू शकत नाही. त्यामुळे आजपासून सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता, लुक ॲट युअर सेल्फ, लुक इन युअर आईज. स्वतःच्या डोळ्यात बघा अँड थँक टू युअर आईज. डोळ्यांना थँक्यू म्हणा. राईट? मित्रांनो, केस आहेत आपल्या डोक्यावरती, कधीच थँक्यू म्हणत नाही. टकल्याला विचारा तो किती ट्रीटमेंट घेतो, किती खर्च करतो. अरे दात आहेत आपल्याला, दात. ज्याला दात नाही त्याला विचारा. राईट? सो आजपासून एव्हरीथिंग जे जे आहे त्या सगळ्यांप्रती धन्यवाद व्यक्त करा. उद्या सकाळी मी पूर्ण आपली ही म्हणून ॲटिट्यूडच चेंज होणार आहे आज. सकाळी तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कबड उघडाल ना, कपडे बघाल ना, बाप रे, एवढे कपडे, स्पेशली लेडीज, एवढ्या साड्या आहेत, एवढ्या 365 साड्या आहेत. दररोज एक घातली तरी संपणार नाही. तर उद्या कबड ओपन केल्यानंतर थँक्यू म्हणायचं आहे कबडमध्ये जे जे आहे त्या सगळ्यांना. थँक टू युअर सारीज, थँक टू युअर ज्वेलरीज, थँक टू युअर मनी, थँक टू युअर गोल्ड, सिल्वर, काय काय असेल त्या सगळ्याला थँक्यू म्हणा. आत्तापर्यंत कधीच आपण थँक्यू बोललो नाही. त्यामुळे अधूनमधून आपल्याला त्या गोल्डवरती पण लोन काढावं लागतं. राईट? येस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजपासून सगळं करायचं आहे. राईट? चला, दोन्ही हात असे करा, कानावरती ठेवा. ऑनेस्टली सांगा, कधी कानांना थँक्यू बोललात? कान देऊन ऐका. चला असं करा. हॅलो, नेवर एव्हर. इमॅजिन करा 5 मिनिटासाठी कान बंद पडले दोन्ही, तर मला हातवारे करून शिकवावं लागेल तुम्हाला. एक 5 मिनिटासाठी आपल्याला दिसलंच नाही तर, 5 मिनिटासाठी आपल्याला बोलताच नाही आलं तर, 5 मिनिटासाठी वी आर नॉट एबल टू वॉक, चालता नाही आलं तर. ओके, मी असं नाही म्हणू शकत 5 मिनिटासाठी आपल्याला श्वास घेता नाही आलं तर. कम ऑन यार. हॅव यू एव्हर थँक्ड युअर हार्ट? कधी आपण हार्टला थँक्यू बोललोय?
नॉट एट ऑल, कधीच नाही बोललो. त्यामुळे सुरुवातीला आपण काय करणार आहोत, आपल्याकडे जे जे आहे ना त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. I thank to my lungs, I thank to my heart, I thank to my two hands, I thank to my eyes, I thank to my hair, I thank to my ears, I thank to my lips, I thank to my tongue. Come on. I thank to my skin, I thank to my each and every part of my body. सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला डोकं आहे. चला डोक्यावर हात ठेवा ज्यांना आहे त्यांनी, आणि म्हणा आय थँक टू माय ब्रेन. बघूयात किती जण ठेवतायत. सीमा मॅडम पटकन. हां. थँक टू माय ब्रेन. कधी बोललात आय थँक टू माय ब्रेन? इमॅजिन करा 2 मिनिटासाठी ब्रेनने काम केलं तर. इफ इट डझंट वर्क फॉर 1 मिनिट, यू विल बी फायर्ड. राईट? अरे काम करत असून सुद्धा आपण इथे आहोत. काम करायचं बंद केल्यावर कुठे जावं लागेल? राईट? येस. सो डिअर फ्रेंड्स, आपल्या संमोहनाच्या भाषेत आपण बोलूयात. पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत रात्री झोपताना प्रत्येक पार्टला थँक्यू म्हणायचं आहे. मी तुम्हाला लिस्ट देणार आहे, डोंट वरी. मी तुम्हाला लिस्ट देणार आहे कशाबद्दल आपण थँक्यू असलं पाहिजे. वी हॅव टू एक्सप्रेस आवर सेल्फ. ओके रवी सर, नेक्स्ट स्लाइड. आता आपण थोडंसं सायन्स शिकूयात, विज्ञान शिकूयात. मी आत्ता जवळपास 1 तास झालं चर्चा करतोय की आपण थँक्यू का म्हटलं पाहिजे. आणि आपण कसं आहोत की आपण हिप्नोथेरपी, मनाचं माइंड सायन्स, ह्या सगळ्या गोष्टी शिकतोय, पण त्याला सायंटिफिक काय बेस्ट आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, स्क्रीनकडे बघू शकता. कृतज्ञतेचा म्हणजेच ग्रॅटिट्यूडचा सराव केल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये काही सकारात्मक केमिकल रिलीज होतात. मित्रांनो, आता हे कळाल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी तुम्ही थँक्यू म्हणायला चालू करा. हे केमिकल्स आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नंबर 1, डोपामाइन. मला वाटतं तुम्ही लिहिण्यापेक्षा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, नंबर 1 आहे डोपामाइन. डोपामाइन म्हणजे काय बघा, हे केमिकल आहे, हॅपी हार्मोन्स आपण म्हणतो. आनंदाचे केमिकल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर डोपामाइन रिलीज होते. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता ना, थँक्यू गॉड, थँक्यू माय सिस्टर्स, थँक्यू माय ब्रदर, थँक्यू माय पॅरेंट्स, वेन यू से थँक्यू, द वर्ड थँक यू, निसर्गाला सगळ्यात पॉवरफुल जी गोष्ट आवडते ना ती म्हणजे एकच शब्द, दॅट इज थँक्यू. राईट? जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो ना, ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन क्रिएट होतं गाईज. फॉर दॅट यू नो नीड टू टेक एनी काइंड ऑफ मेडिसिन्स. त्यासाठी मेडिसिनची गरज नाही आहे. जे आहे सगळ्यांप्रती धन्यवाद व्यक्त करा. डोपामाइन रिलीज होणार आहे. त्याने काय होणार आहे, यामुळे आनंद, प्रेरणा म्हणजे काय, मोटिवेशन, स्पिरिट, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, सॅटिस्फॅक्शन वाटतं. हे डोपामाइन ज्यावेळेस क्रिएट होतं ना, त्यावेळेस बघा ना, तुम्ही शांत बसताना थँक्यू म्हणता ना, तुम्हाला खूप शांत वाटतं, रिलॅक्स वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. याचा अर्थ काय, आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन रिलीज झालेला आहे. फ्रीमध्ये डोपामाइन रिलीज होत आहे. आपण जातो डॉक्टरांकडे, जे मेडिसिन्स देत आहेत, कमॉन यार, आजपासून जे आहे, जिथे तुम्ही बघाल, मी माझ्या डिग्रीजकडे बघतो आणि म्हणेल आय थँक फॉर ऑल दिस डिग्री. ह्या डिग्रीजमुळे माझं घर झालं, गाडी झाली, बंगला झाली, एव्हरीथिंग. मी माझ्या ऑफिसला थँक्यू म्हणेल. राईट? आणि जेव्हा आपण थँक्यू म्हणतो ना, ब्रेनमध्ये डोपामाइन क्रिएट होतं. गाईज, डोपामाइन, लोक त्यासाठी मेडिसिन्स घेतात, रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर, दुपारी 1 गोळी, रात्री 1 गोळी, संध्याकाळी 1 गोळी, हे की नाही, गोळीच गोळी. आणि गोळी खाऊन एवढा मोठा गोळा झालेला असतो ना, तो गोळा करता करता अजून एक गोळा येतो पोटात. राईट? जे आपल्याकडे आहे त्याप्रती धन्यवाद व्यक्त करा. डोपामाइन क्रिएट होतो. डोपामाइन ब्रेनमध्ये डोपामाइन क्रिएट होतं गाईज. मित्रांनो, मी तुमच्याशी बोलतो ना, मी तुमच्याशी बोलताना सुद्धा माझ्या ब्रेनमध्ये रिलीज होत आहे. त्यामुळे मी एवढं हसत खेळत एन्जॉय करत, बिकॉज इट इज अ लॉ ऑफ गिव्हिंग. मी तुम्हाला देतोय. इट इज अ लॉ ऑफ गिव्हिंग. देण्यामध्ये ना, आपण ज्यावेळेस हेल्प करतो ना, हेल्प केल्यानंतर सुद्धा ब्रेनमध्ये डोपामाइन क्रिएट होतं, रिलीज होतं. त्यामुळे बघा ना, मदत करणारे लोक खूप आनंदी असतात. जे फक्त हवऱ्यासारखे घेत असतात ना, ते कायम दुःखी असतात. सायन्स काय म्हणतं, त्यांच्या ब्रेनमध्ये डोपामाइनच क्रिएट होत नाही. सो आजपासून जर आपल्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये डोपामाइन जर हवं असेल ना, यू शुड स्टार्ट सेइंग थँक्यू. थँक्यू.
आजपासून तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला थँक्यू म्हणा. त्यांनी शिक्षण दिलंय तुम्हाला, त्यांनी सगळ्यात महत्वाचं नाव दिलंय, आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय गाईज. जन्म दिलाय. आणि जन्मच दिला नसता तर, आणि सगळ्यात महत्वाचं आपण त्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून हा माणूस जन्म भेटलाय आपल्याला. राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला बोललोय, जर आपल्या घरातले देव खुश नसतील तर मंदिरातले देव खुश नसणार आहेत. किती जणांना आठवतं मी बोललेलो लास्ट झूम सेशनमध्ये? सगळ्यांना आठवत आहे? आपल्या घरातले देव खुश नसतील. रेखाताई आठवतंय तुम्हाला? राईट. आपल्या घरातले देव, रत्नाकर सर आठवत आहे? आपल्या घरातले देव खुश नसतील तर कितीही मंदिरात जा, कुठल्याही मंदिरात जा, देव पावणार नाहीये. का माहितीये? आपण लहानपणी ऐकलं हे, त्या देवाला सगळ्यांच्या घरी जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्या आई वडिलांना त्याच्या रूपात पाठवलेलं आहे. जर घरातले देव खुश नसतील ना, ना यश मिळणार आहे, नाही पैसा मिळणार आहे, ना संपत्ती मिळणार, काहीच मिळणार नाही. आणि बरेच जण मला विचारतात की सर एवढं सगळं कसं कमवलंय? माझे आई वडील माझ्यावरती खुश आहेत, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत माझ्यावरती, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत. 90% त्यांच्या ब्लेसिंग्सने झाले, 10% जे झालं असेल ते माझ्या कष्टाने झालं असेल. आणि आई वडील खुश नसतील तर नथिंग एल्स. डिअर फ्रेंड्स, त्यामुळे आय एम ट्राईंग टू टेल यू, ते आपल्यासाठी देव आहेत. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना थँक टू देम. आणि महत्वाची गोष्ट, आपण हे दररोज थँक्यू म्हणतो आपल्या झूम सेशन, आपल्या थेरपीमध्ये, आपल्या क्लिनिकमध्ये थेरपी झाल्यानंतर दररोज आपण आपल्या आई वडिलांना थँक्यू म्हणतो. बरोबर की नाही? चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. म्हणतो की नाही? आपल्या आई वडिलांना आपण थँक्यू म्हणतो, आपल्या पूर्वजांना आपण थँक्यू म्हणतो. सुदर्शना मॅम थँक्यू व्हेरी मच. बरोबर की नाही? सगळे आपण थँक्यू म्हणतो. ही सवय फार महत्वाची आहे. आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्यांना थँक्यू म्हणा. का थँक्यू म्हणायचं आहे? एका 0 मिनिटात आपल्याला कळेल. सपोज ती व्यक्ती नाही आहे आपल्या आयुष्यात तर काय होऊ शकतं याचा विचार करा. त्यामुळे आहे, यू शुड थँक टू देम. ओके. चला मग डोपामाइन क्रिएट करणार सगळ्यांनी ब्रेनमध्ये. ज्यांना ब्रेन आहे त्यांच्याबद्दल बोलतोय बरं का मी. राईट. सिम्पल आहे, फार अवघड असतं बरं का. एवढं चांगलं सेशन 1.5 2 तास घसात आणून सुद्धा काही जण साधा एक मेसेज सुद्धा करत नाही थँक्यू. And I don't expect, guys. I am doing my duty. I know why that God has sent me here. And I am playing my role very nicely. Fantastically I am playing my role. मला माहिती आहे. त्यामुळे ब्रेनमध्ये एवढं डोपामाइन भरलंय ना. ओके. सो डोपामाइन इज इम्पॉर्टंट. तर आजपासून आपल्याकडे, आता सगळे थँक्यू म्हणायला लागले चॅट बॉक्समध्ये. मराठी माणूस जागा हो. हर हर महादेव म्हटलं लगेच तलवार घेऊन उभं राहणार. तोपर्यंत नाही, तलवार मॅनेत. राईट. चला ठीक आहे. डोपामाइन पाहिजे सगळ्यांना. राईट. आता तुमच्या आजूबाजूला डावीकडे उजवीकडे पुस्तकं जरी असले ना गाईस, पुस्तकं, राईट. मी काल माझ्याकडे ऑलरेडी हे पुस्तकं आहेत, तरी सुद्धा मी काल 2 पुस्तकं घेतले. दॅट इज व्हॉट? सिक्रेट अँड पॉवर, द मॅजिक. ओके. मॅजिक नावाचं पुस्तक आहे आणि सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. मी 2008 पासून किती वेळा वाचलंय माझं मला माहित नाहीये, पण मला याच्यावरती अजून एक टॉपिक क्रिएट करायचा आहे. दॅट आय वॉन्ट टू डू अ रिसर्च ऑन दिस. यू कॅन सी आय हॅव गिफ्टेड दिस बुक्स सेल्फ गिफ्ट. हे काल मी घेतलेलं आहे, माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण ते फार मला कोणीतरी दिलं असेल, फार जुनं आहे, एखादं पेज फाटलं असेल. ओके. परत मी घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माझी वाचण्याची पद्धत माहिती आहे. मी कुठलंही काही वाचत असेल तर मी आय यूज दिस पेन. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टीच्या असतील. सगळ्यात महत्वाचं काय, तुमच्या अवतीभोवती जे आहे राईट अँड लेफ्ट जे दिसतंय थँक्यू म्हणा. कपाट आहे थँक्यू म्हणा. फ्रीज आहे थँक्यू म्हणा. फ्रीज नसेल तर काय होतं हे तुम्हाला उन्हाळ्यात कळेल. एसी आहे थँक्यू म्हणा. फॅन आहे थँक्यू म्हणा. फॅनला कधी थँक्यू म्हणलं नाही, 5 मिनिटासाठी लाईट गेली उन्हाळ्यामध्ये कळेल. राईट. जे जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करा. इथे निसर्ग काय सांगताय, ज्या गोष्टींबद्दल आपण धन्यवाद व्यक्त करू ती गोष्ट वाढत जाणार आहे. आणि सेकंड मुनाफा क्या आहे यहाँ पे, इथे मुनाफा काय आहे, बेनिफिट काय आहे की आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन क्रिएट होणार आहे. जेवढा डोपामाइन जास्त तेवढे तुम्ही हॅप्पी. ओके. किचनमध्ये जायचं आहे. लेडीज, जेवढे भांडे दिसतात त्या सगळ्यांना थँक्यू म्हणा. ती म्हणाल सर जेवढे कमी तेवढं चांगलं. नाही तर हे कसं आहे, आपण ज्यावेळेस वर्षातून एकदा धुवायला काढतो ना त्यावेळेस कळतं की बाबा एवढे भांडे नको आहेत. नाही तर वर्षभर खूप चांगलं वाटतं. राईट. पण गाईज जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करा. राईट. चलो
सेकंड केमिकल बघूयात आपण. डोपामाइन सगळ्यांना क्लिअर झालं? ओके, चला स्क्रीनशॉट घेऊ शकता. सेरोटोनिन. सेरोटोनिनचा अर्थ काय माहितीये का? ह्या सेरोटोनिन केमिकल कशासाठी आहे? मूड सुधारण्यासाठी. काही जण 24 तास मूडमध्ये असतात, फुल रोमॅन्टिक असतात, राईट? कधीही बघा फुल ऍक्टिव्ह असतात, फुल ऍक्टिव्ह. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतं मी दिवसभर बोलतोय आज? दिवसभर बोलतोय. ओके, भरलंय हे, ये ना ब्रेन में इतना भरा हुआ है ना, असलं भरलंय. थँक्यू म्हणून म्हणून भरलंय, मदत करून करून भरलाय, राईट? दररोज कोणी ना कोणी भेटायला येतं, मला थँक्यू म्हणतं, सर तुमच्यामुळे हे झालं, खूप छान वाटतं गाईज, खूप छान वाटतं, राईट? आता सेकंड बघूया, सेरोटोनिन. सेरोटोनिनने काय होतं? मूड सुधारतं. या केमिकल्समुळे म्हणजे कृतज्ञतेमुळे सेरोटोनिन वाढतं, त्यामुळे मूड चांगला राहतो आणि नैराश्य कमी होते, मन शांत आणि स्थिर राहते. किती सिंपल आहे बघा. डिप्रेशनमध्ये जाणारे लोक कधीच कुणाला थँक्यू म्हणत नाहीत, कधीच कुणाला थँक्यू म्हणत नाहीत. लेट मी करेक्ट द सेंटेन्स. थँक्यू म्हणायची सवय नसते म्हणून डिप्रेशनमध्ये जातात. दिस इज द करेक्शन. थँक्यू म्हणायची सवयच नाहीये. आठवा बरं, तुम्ही तुमच्या मुलांना कधी थँक्यू बोललात? आय थँक टू माय सन अँड डॉटर. ते नसते तर मग काय असतं ना, किती ऐकावं लागलं असतं मला आणि माझ्या वाईफला, राईट? व्हॉट इज पॅरेंट? इफ देर आर नो चिल्ड्रेन, यू आर नॉट अ पॅरेंट. वी शुड थँक टू चिल्ड्रेन. आपण आपल्या मुलांना पण थँक्यू म्हटलं पाहिजे, राईट? पण आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? अगोदर समोरचा म्हणू दे थँक्यू, मग मी म्हणतो. मग समोरच्याच्या अगोदर आपण डिप्रेशनमध्ये जातो, ओके? आणि समोरचा आपल्याला बघून तो हॅपी राहतो आणि डोपामाइन त्याच्या ब्रेनमध्ये क्रिएट होतं. अरे वा, मला तो डिप्रेशनमध्येच पाहिजे होते. राईट? बऱ्याच गृहिणींना हे पटायला लागलं. ओके, चलो. सो सेरोटोनिनने काय होतं? मूड चेंज होतो, मूड पॉझिटिव्ह राहतो, मूड हॅपी राहतो. डिअर फ्रेंड्स, मूड हॅपी पाहिजे असेल तर थँक्यू म्हणायला चालू करा. नेक्स्ट आहे नंबर थर्ड केमिकल, ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनने काय होतं? ऑक्सिटोसिनमुळे नातेसंबंध मजबूत करणारे केमिकल. ओके, म्हणजे काय? रोमॅन्स, लव, केअरिंग, ऑक्सिटोसिन. हग. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला हग जरी केलं ना तर आपल्या ब्रेनमध्ये ऑक्सिटोसिन क्रिएट आहे. आपल्या व्यक्तीला टच जरी केलं ना तर ऑक्सिटोसिन क्रिएट आहे. मी माझ्या घरातून निघताना आय हग माय वाईफ, आय हग माय चिल्ड्रेन, आय हग माय वाईफ, आय हग माय चिल्ड्रेन. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या दोघी मोठ्या ताई इथे झूममध्ये आहेत, माझा भाऊ सुद्धा इथे आहे. आय हग माय मॉम अँड आय हग माय मदर अँड फादर. मी माझ्या वडिलांना सुद्धा हक करतो अँड आय किस टू माय मॉम हिअर. जेव्हा ती असते दौंडला, जेव्हा ती पुण्याला येते, बारामतीला येते ना, आय हग देम. कुठे कुठे आम्ही त्या स्टेशनला उतरलेत, बस स्टँडला उतरलेत, कारने आलेत, जेव्हा पहिली भेट होती, आय हग देम. बरेच जण म्हणतात मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही. या आमच्या घरी, तुम्हाला सांगतो मी काय असतं ते. आईचं आणि मुलींचं पटत नाही. नाव नॉट एट ऑल. पटवायचं का नाही ते आपलं, तुम्हाला पटवता यायला पाहिजे, त्यात आपण एक्सपर्ट पाहिजे. डू अंडरस्टँड? याचा वेगळा अर्थ घेऊ नका, उद्या मार खाल्ला की माझं नाव घेऊ नका, राईट? सो समोरच्याला कन्व्हिन्स करता यायला पाहिजे. ऑक्सिटोसिन कशाने क्रिएट होतं? ऑक्सिटोसिनमुळे. ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. यू शुड से थँक टू युअर मॉम, थँक यू मॉम फॉर मेकिंग दिस डेलिशियस फूड. वी नेव्हर एव्हर से. आपल्याला वाटतं आपली मम्मी म्हणजे कुक आहे, राईट? आपल्याला वाटतं आपले पप्पा म्हणजे एटीएम कार्ड आहे. वी नेव्हर से देम थँक्यू. आणि हे कधी कळतं? ज्यावेळेस आपण पप्पा मम्मी होतो तेव्हा कळतं की त्यांचा रोल किती अवघड असतो. दॅट वी कम टू नो लेटर. खूप उशिरा कळतं, काही ना तर कळतही नाही, दुर्दैव आहे. पण तो आजचा विषय नाही, बाय द वे. चला ऑक्सिटोसिनमध्ये येऊयात. जर तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केलं, आणि हा महत्वाची गोष्ट, आज शिकून लगेच अप्लाय करू नका. नाही तर आता हजबंड वाईफ, तुम्ही आता हजबंड ऐकत असतील, वाईफ ऐकत असेल, तुम्ही बेडरूममध्ये जाल आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर लगेच चालू व्हाल, अहो थँक्यू बरं का, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. घरचे काय म्हणतील? अगोदरच येडी होती, झूममुळे अजून येडी व्हायला लागलीस. अगोदरच वेडा होता, झूममुळे अजून वेडा झालास. असं नकोय. समोरच्याला पटलं पाहिजे, रुचलं पाहिजे. हळूहळू चालू करा. डायरेक्ट गाडी 5व्या घेरवरती घ्यायची नाही, बंद पडते. हळूहळू अंदाज घेत घेत एक 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 घेर वाढवायचा. सो आजपासून
थँक्यू म्हणा, हग युअर पॅरेंट्स, हग युअर चिल्ड्रेन. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, ज्यावेळेस आपले आई वडील आपल्याला हक करत नाही ना, तेव्हा आपली मुलं बाहेर आई वडिलांचं प्रेम शोधतात आणि नको त्या जाळ्यामध्ये अडकतात. मी माझ्या मुलीला हक करतो. आय किस माय डॉटर, आय हग हर, आय टॉक टू हर, आय डान्स विथ हर. आम्ही डान्स करतो, आम्ही एन्जॉय करतो. आय डान्स विथ माय चिल्ड्रेन. का? कारण त्यांचे जे फुलफिलमेंट्स, त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत, त्यांच्या ज्या इमोशन्स आहेत ना, दे हॅव टू एक्सप्रेस विथ आवर सेल्फ. जेव्हा आई वडील मित्र बनत नाहीत ना, त्यावेळेस मुलं बाहेर मित्र शोधतात आणि तेव्हा ते चुकीच्या जाळ्यामध्ये अडकतात. त्यामुळे आई वडिलांचा पहिला रोल आहे, जेव्हा मुलं 16 वर्षापेक्षा जास्त मोठे होतात, डोंट बिकम पॅरेंट, बिकम देअर फ्रेंड्स. मुलांना पॅरेंट्स नको आहेत, मुलांना फ्रेंड्स हवे आहेत. आणि मुलांना टीचर नको हवे आहेत, मुलांना लर्नर्स हवे आहेत. तुम्हाला लर्निंग पॅरेंट बनायचं आहे. जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत मुलं शिकणार नाहीत. त्यामुळे मी माझ्या मुलासमोर झूम सेशन अटेंड करतो, मी माझ्या मुलासमोर पुस्तक वाचतो, मी माझ्या मुलीसोबत स्पोकन इंग्लिशचे क्लासेस अटेंड करतो, कंडक्ट करतो. त्यामुळे तिला एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाहीये. शी डज इट बाय हरसेल्फ. आणि याने काय होणार आहे? डोपामाइन क्रिएट होतं, सेरोटोनिन क्रिएट होतं, ऑक्सिटोसिन क्रिएट होतं. आणि ऑक्सिटोसिनसाठी एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड. जे जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करा, चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू, लास्ट झूममध्ये मी तुम्हाला बोललो होतो, लुक ॲट द प्रॉब्लेम विथ द हाफ स्माइल. गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे, जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतील ना, त्या संकटाला सुद्धा कसं बघायचं आहे? विथ द हाफ स्माइल. विथ द हाफ स्माइल तुम्ही बघता, याचा अर्थ काय? तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करताय की देवा, हे संकट माझ्या समोर आलेलं आहे, या संकटाला तोंड देण्यासाठी मला मानसिक आणि शारीरिक बळ दे. त्याचा अर्थ हा होतोय. ज्यावेळेस आपण स्माइल करतो ना, त्यावेळेस इनडायरेक्टली आपण काय म्हणतोय? की देवा, परमेश्वरा, ईश्वरा, अल्लाह, खुदा, भगवान, जीसस, लॉर्ड बुद्धा, हरे कृष्णा, ज्या शक्तीला तुम्ही मानता, स्वामी, ज्या शक्तीला तुम्ही मानता, त्या शक्तीला काय म्हणता? इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्ही मानसिक आणि शारीरिक बळ मागत असता समोरच्या तुमच्या समोर असलेल्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी. तुम्हाला मेंटल हेल्थ चॅलेंजेस असतील, फिजिकल हेल्थ चॅलेंजेस असतील, कुठलेही चॅलेंजेस असतील. सो स्टार्ट सेईंग थँक्यू. स्टार्ट सेईंग थँक्यू. थोडंसं तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये बघितलं, जेवढे प्रॉब्लेम्स आलेत ना तुमच्या आयुष्यामध्ये, प्रॉब्लेम्समुळे तुम्ही स्ट्रॉंग झालेला आहात. जेवढा खडतर प्रवास ना, तेवढ्या तुम्ही सक्सेसफुल. माझ्या आयुष्यामध्ये मी 10-12 वर्ष मी माझं घर सोडून बाहेर राहिलोय. घर सोडून बाहेर राहिलोय. आज माझ्या शब्दाला एवढी किंमत का आहे? हे 10-12 वर्ष जे आहेत ना, त्याला म्हणतात ना, जो झिजतो ना तोच चमकतो. ते झिजणं महत्वाचं आहे. त्यासाठी एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड. मी माझ्या भूतकाळाला सुद्धा थँक्यू म्हणतो. मी माझ्या आतापर्यंत आलेल्या अडचणींना थँक्यू म्हणतो. ज्यांनी फसवलं त्यांना पण थँक्यू म्हणतो. दे टॉट मी द मॅनेजमेंट. ते टॉट मी कोणावरती विश्वास ठेवायचं, त्यांनी शिकवलंय. सो आय शुड से देम थँक्यू. आय शुड से देम थँक्यू फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. सो डिअर फ्रेंड्स, त्याच्यामुळे ऑक्सिटोसिन सुद्धा क्रिएट होतं. आणि चौथं जे आहे दॅट इज एंडॉर्फिन. चौथं केमिकल आहे एंडॉर्फिन. याच्यामुळे काय होतं? नैसर्गिक पेन किलर आहे हे, नैसर्गिक पेन किलर, नॅचरल पेन किलर आहे हे. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता ना, नॅचरल पेन किलर चालू होतं बॉडीमध्ये. हे जे केमिकल आहे ना, या केमिकलचा अर्थ काय? ज्यावेळेस आपण पेन किलर खातो ना, त्यावेळेस ते केमिकल क्रिएट होतं. इथे नॅचरली क्रिएट होणार आहे. डोपामाइन नॅचरली क्रिएट होणार आहे. सेरोटोनिन ब्रेनमध्ये नॅचरली क्रिएट होणार आहे. ऑक्सिटोसिन नॅचरली क्रिएट होणार आहे. एंडोर्फिन नॅचरली क्रिएट होणार आहे. एंडोर्फिन हे नॅचरली पेन किलर आहे. एक्स्ट्रा पेन किलर घेण्याची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही थँकफुलनेसच्या मोमेंटमध्ये असता, ॲटिट्यूडमध्ये असता, थँकफुलच्या त्या झोनमध्ये असता, ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन क्रिएट होणार आहे. आणि हे नैसर्गिक पेन किलर डिअर फ्रेंड्स. आणि एंडॉर्फिन जेव्हा रिलीज होतो आपल्या ब्रेनमध्ये, ऑटोमॅटिकली आपला स्ट्रेस निघून जातो. ऑटोमॅटिकली आपल्याला रिलॅक्स फील होतं. ऑटोमॅटिकली आपण डिप्रेशन, एन्झायटी आणि इन्सोमनियामधून बाहेर येतो. अनवॉन्टेड गोष्टींमधून बाहेर येतो. अनवॉन्टेड सायकोलॉजिकल इश्यूज मधून आपण बाहेर येतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डिअर फ्रेंड्स, ह्या 4 केमिकल्समुळे लोक लाखो करोडो रुपये पैसे घालवतात. नको असलेली औषधं घेतात. 7-7, 8-8 मेडिसिन्स रात्री घेतल्याशिवाय त्यांचा मूड फ्रेश होत नाही. त्यांना त्यांचं काय म्हणूयात आपण त्यांना, की ऑक्सिटोसिन क्रिएट होत नाही, सेरोटोनिन क्रिएट होत नाही, एंडॉर्फिन क्रिएट होत नाही. सो डिअर फ्रेंड्स, एवढं इझिली आपल्याला हे क्रिएट होऊ शकतं. आपण जेव्हा मंदिरात जातो ना, मंदिरात आजपासून मागायला नाही जायचं. मंदिरात आजपासून धन्यवाद व्यक्त करायला जायचं.
कारण आत्तापर्यंत आपण फक्त मागत राहिलोय आणि जेव्हा मिळालेलं आपण परत जाऊन कधीही थँक्यू बोललेलो नाहीये. आणि डिअर फ्रेंड्स, हे विश्वच एक मंदिर आहे. हे विश्वच एक मंदिर आहे. जे जे दिसतंय त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करा. झाडांची काय किंमत असते नाही आपल्याला उन्हाळ्यात कळतं ना. आणि आपल्या घरासमोर एखादं झाड असेल, कितीतरी वर्षानुवर्ष कितीतरी उन्हाळे आपण त्या झाडाखाली बसलेलो असतो आणि एखाद्या उन्हाळ्यात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ते झाड ज्यावेळेस कापण्यात येतं ना, तेव्हा त्या झाडाची आपल्याला किंमत कळते. आणि एकदा ती गोष्ट निघून गेल्यानंतर त्याची किंमत नसते मित्रांनो. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या मुलांनाही थँक्यू म्हणायचं आहे, आई वडिलांना थँक्यू म्हणायचं आहे, तुमच्या गुरूंना थँक्यू म्हणायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण हे सगळ्या टेक्निक्स आपल्या थेरपी झाल्यानंतर सगळ्या शेवटचे जे 7 मिनिटं असतात त्या 7 मिनिटामध्ये आपण ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत असतो. बरोबर? येस. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला बरं वाटायला चालू होतं. त्यामुळे बरं वाटायला जर तुम्हाला पाहिजे असेल, आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करायला सुरुवात करा. राईट? येस. रवी सर, विल गो टू द नेक्स्ट स्क्रीन. ओके, आता आपण प्रॅक्टिकल बघूयात. आभार तंत्र वापरण्याचे मार्ग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आमिर खानने आपला सगळा प्रॉब्लेम बट्ट्याबोळ केला, आपला प्रॉब्लेम क्रिएट केला. सीमा मॅडम तुम्ही आहात इथे? मगाशी बोलता बोलता मी बोलून गेलो, सगळे स्टाफ होते आपले. राईट? आमिर खानने गजनी पिक्चर काढल्यापासून बरेच जण गजनी झालेले आहेत. कितीही सांगितलं तरी त्यांना आठवत नाही की आपण कशाबद्दल थँक्यू बोललं पाहिजे. सो तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल थँक्यू बोलायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक नोटबुक तयार करायची आहे. छोटी असली तरी चालेल. छोटी असली तरी चालेल. राईट? इफ यू हॅव अ स्मॉल, इट इज ओके. स्मॉल यू कॅन हॅव. एकदम छोटी डायरी सारखी. आणि त्याच्यात तुम्ही लिहिणार आहात दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींबद्दल, 3 व्यक्तींबद्दल, 3 परिस्थितींबद्दल तुम्ही आभार व्यक्त करणार आहात. 3 नाही जमले मित्रांनो, 2 करा. 2 नाही जमलं, 1 करा. पण करा. बरं, लिहिण्याची सवय नाहीये, पण काही दिवस तुम्ही लिहा. 21 दिवस तरी लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला लिहिण्याची सवय गरज नाहीये. तुम्ही रात्री बेडवरती पडल्यानंतर सुरुवातीला तुम्ही तुमच्या बेडलाच थँक्यू म्हणाल. जेव्हा तुम्ही तुमच्या बेडला थँक्यू म्हणाल, तुम्हाला नॅचरल झोप लागेल. तुम्ही तुमच्या पिलोला थँक्यू म्हणाल. तुम्ही तुमच्या ब्लँकेटला थँक्यू म्हणाल. सकाळी उठल्यानंतर पण तुम्ही तुमच्या पिलो, ब्लँकेट जे काय असेल त्या सगळ्याला थँक्यू म्हणा. सगळ्याला थँक्यू म्हणा. यू हॅव टू थँक. दिवसाची सुरुवात ही आभाराने करायची आहे. आणि हे तुम्हाला प्रश्न विचारायचा स्वतःला की मी आज कशाबद्दल आभारी आहे. रात्री झोपताना पण तुम्हाला आभार व्यक्त करायचा आहे. आजचं सेशन तुमच्यासाठी आहे. रात्री झोपताना या सेशनबद्दल पण तुम्ही आभार व्यक्त करा. का आभार व्यक्त करायचा आहे? डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या एनर्जीज माझ्यापर्यंत पोहोचतील आणि माझे सेशन्स अजून बेटरच होतील. हे तुमच्यासाठीच होणार आहे. दैनंदिन जीवनात आभार व्यक्त करा. दररोज आपल्याला आभार व्यक्त करायचा आहे आणि आपल्याला सवय लावून घ्यायची. प्रत्येक गोष्टीला आभार व्यक्त करा. छोट्या छोट्या गोष्टीला. बघा, आपल्या घरात लाईट आहे आणि गेल्या झूम सेशनमध्ये आपलं सेशन चालू असतानाच लाईट गेली होती. किती प्रॉब्लेम झाला. नसली की आपल्याला किंमत कळते. राईट? नेक्स्ट, आपल्या सभोवतालच्या छोट्या छोट्या गोष्टींना धन्यवाद व्यक्त करा. छोट्या छोट्या गोष्टींना. तुमच्या बिल्डिंगच्या खाली एखादा नळ असेल ना पाण्याचा, थँक्यू बोला. तुम्हाला पार्किंग असेल, पार्किंग मिळालं ना, थँक्यू बोला. आणि हे तोंडी बोलायची गरज नाही आहे. एक्सप्रेस युअर सेल्फ फ्रॉम आतून, फ्रॉम विदिन. आतून बोला. आतून. यू हॅव टू थँक. छोट्या छोट्या गोष्टींना थँक्यू म्हणू शकता. यू कॅन थँक टू पंचमहाभूताज. अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश, जल. आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही पंचमहाभूतांना थँक्यू म्हणता ना, त्यावेळेस आपल्याला काहीच कमी पडणार नाही. कारण ह्या पृथ्वी तलावरती जे जे काही तयार झालेलं आहे, साधा मोबाईल घेतला हे पंचमहाभूतांनी तयार झाले, पेन घेतला पंचमहाभूतांनी तयार झाले, बुक घेतली पंचमहाभूतांनी. एव्हरीथिंग हॅज मेड विथ पंचमहाभूतास. अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश, जल. आपल्या घरात पाणी आहे. पाण्याला कधीच थँक्यू म्हणत नाही आपण. थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि बाय द वे, तुम्ही सवय लावा, पाणी पिताना थँक्यू म्हणून प्या. कारण पाण्याला एनर्जी आहे, हे आपण शिकलोय. पाण्याला एनर्जी समजते. पाण्याला व्हायब्रेशन समजतात. पाण्याला इमोशन समजतात. थँक्यू म्हणा. व्हेरी पॉवरफुल. ओके? येस. रवी सर, नेक्स्ट.
त्यासाठी तुम्हाला एक नोटबुक तयार करायची आहे. ग्रॅटिट्यूड जनरल म्हणूयात आपण त्याला. ओके, फाईन. पूजा मॅडम म्हणतायत की यस, मी माझ्या घरी येणाऱ्या मावशींना रोज थँक्यू बोलते. व्हेरी गुड. मावशींना म्हणजे कामवाल्या मावशींना म्हणायचंय पूजा मॅडम तुम्हाला? येस, व्हेरी गुड. म्हणावं लाग त्याच्यामुळे 100 रुपये कमी करतात. हा, बोला विजय सर. त्या थँक्यू बोलल्यामुळे त्या 100 रुपये कमी करतात. हा, बेनिफिट असू शकतो, राईट? कुठलाही बेनिफिट असू शकतो. गुड. थँक्यू बोलल्यानंतर ते चांगलं काम करत असतील, आहे की नाही? चांगलं काम करतील, राईट? काही मावश्या कशा असतात तर मला माहिती आहे, बऱ्याच गोष्टी उचलाउचली करतात. त्या गोष्टी होणार नाही. विश्वास तुम्ही देताय, आणि जी आपण जगाला देतो ना तीच गोष्ट आपल्याला मिळते. आपण विश्वास दिला तर विश्वासच मिळणार आहे, राईट? सो डिअर फ्रेंड्स, हे जे सेशन आहे हे 2 ते 3 पार्ट्समध्ये डिवाइड होणार आहे. तर आज आपला हा पहिला पार्ट संपला आहे. उद्या परत आपला दुसरा पार्ट असेल, आणि आपण बरोबर उद्याच घेणार आहोत, राईट? चला, आत्तापर्यंत जे झालं सेशनमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, यू कॅन आस्क. बाकीचं उद्या होणार आहे. येस, त्या खूप काळजी घेतात माझ्या मुलाची. व्हेरी गुड, बरोबर आहे पूजा मॅम. मी नसले तरी माझं घर, माझ्या झाडांना पाणी घालणं. व्हेरी गुड, ट्रस्टने करतात. व्हेरी गुड, छान, बरोबर आहे. मी माझ्या स्टाफच्या बाबतीत आय डू, वी हॅव टू डू. येस. सर, विजय सर बोला. आपण एखाद्या गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. बरोबर. वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणण्यामध्ये त्याला आपण ग्रँटेड करतो. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. Gratitude- माझ्याकडे कार आहे, ती कारला बरोबर. थँक्यू म्हणणार. बरोबर. प्लस माझ्याकडे कार आहे, त्याबद्दल मी ती कार माझ्याकडे आहे म्हणून मी ती ग्रँटेड घेणार. हम्म. तर दोन्हीमधला मला अजून फरक नाही कळाला. सांगतो, ग्रँटेड अँड ग्रॅटिट्यूड आणि ग्रँटेड. दोन्ही एक्सप्लेन करतो. मित्रांनो, एक लक्ष घ्या. माझ्यासमोर हा माईक आहे, दिसतोय? ओके. हा माईक खूप एक्सपेन्सिव्ह माईक आहे, आणि मी कितीही लांबून जरी बोललो ना, हा आवाज कॅच करतो. आता एक्झॅक्ट माझ्या मागे हार्डली एक 20-30 फुटावरती एक मस्त मोठा रोड आहे, तुम्हाला माहिती आहे, पुण्याच्या क्लिनिकमध्ये. आता तुम्हाला गाड्यांचा आवाज ऐकू येत नाही, मला गाड्यांच्या हॉर्नचा आवाज येतोय, गाड्यांचा आवाज येतोय. समोरच हॉटेल आहे, आपल्या बरोबर एक्झॅक्ट गेटला हॉटेल. रात्री सगळं हे ओपन असतं गेट, हॉटेल, इथे छोटे छोटे गाड्या वगैरे असतात. खूप आवाज येतो इथे, पण तुम्हाला बोलताना माझा आवाज, फक्त माझा आवाज येतोय, बाकी कोणाचा येत नाहीये, बरोबर? याच्या अगोदर काय होत असायचं, याच्या अगोदर मला हेडफोन लावावं लागायच्या. त्या हेडफोनमुळे ना 1.5 तास जेव्हा हेडफोन लावून बसतो ना आपण, तेव्हा नंतर ना एक 5-10 मिनिटं ना असे कान पेन व्हायचे, लिटरली माझे कान पेन व्हायचे, बरोबर? आता ज्यावेळेस हे होतं, लेट मी एक्सप्लेन यू. हे होतं तेव्हा मी ह्याला थँक्यू म्हणायचो की बाबा काहीतरी आहे, राईट? त्याच्यानंतर बेटर केम इन माय लाईफ, अँड आय एम थँकिंग दिस वन. समथिंग विल बेटर कम इन माय लाईफ. तुमच्याकडे स्विफ्ट डिझायर आहे, तुम्ही त्याला थँक्यू म्हणताय, कदाचित त्यापेक्षा मोठी गाडी येईल. आणि तुमच्याकडे स्विफ्ट डिझायर असून सुद्धा तुम्ही त्याला थँक्यू म्हणत नाही आहात, कदाचित तुम्हाला त्याच्याच लोनवरती टॉपअप मारावं लागेल. ग्रॅटिट्यूड म्हणजे जे आहे त्याप्रती धन्यवाद व्यक्त करणं. आणि जेव्हा तुम्ही धन्यवाद व्यक्त करत नाही, तेव्हा तुम्ही ग्रँटेडच्या मोडमध्ये जाता, म्हणजे गृहीत धरता. जेव्हा मी हे पुस्तक वाचेल ना, जादू नावाचं पुस्तक आहे, जेव्हा मी हे वाचेल त्यावेळेस मी ह्या पुस्तकाच्या लेखकाला मी थँक्यू म्हणेल, कारण समथिंग इज गोइंग टू हॅपन मॅजिकल इन माय लाईफ, बरोबर? पण मी म्हणेल काय नाही, असे करोडो पुस्तक आहेत मार्केटमध्ये, काही नसतं रे हे, तेव्हा मी ग्रँटेड घेतोय. ग्रँटेड म्हणजे काय? गृहीत धरणं. आणि ज्या गोष्टी आपण गृहीत धरतो ना, त्या गोष्टी नष्ट होतात, आपल्यापासून लांब जातात. बरं, मला सांगा, आपण दर आठवड्याला भेटतो की नाही? ओके. बरं सांगा मला, अचानक जर मी डिसिजन घेतले की झूम सेशन बंद करायचं, त्याचे मी कुठले चार्जेस घेत नाही, तुम्हाला कसं वाटेल? बरोबर?
कदाचित तुम्ही ह्याची व्हॅल्यू नाही केली तर म्हणायचं ग्रँटेड घेताय, पण तुम्ही ह्याची व्हॅल्यू करताय, तुम्ही एक्साइटेड असता, तुम्ही इगरली आठवडाभर वाट बघत असता, याचा अर्थ काय की तुम्ही ह्यासाठी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करताय. तुम्ही मला ग्रँटेड घेत नाही आहात. तुम्ही ग्रँटेड घेत नाही आहात विजय सर, नाहीतर तुम्ही कॅमेरा ऑफ ठेवला असता, झोपून ऐकलं असतं, किंवा तुमच्याकडे कारणं होती. उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला रवी सर किंवा माझी टीम तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणारच आहे. असे पण लोक ग्रँटेड घेतात. ह्याला ग्रँटेड म्हणायचं. आणि तुम्ही जे करताय, इंटरॅक्टिव्ह करताय, दॅट इज आता आपले कमिशनर साहेब बाकीचा जॉब, बाकीचं कामं, बाकीचे सगळे मार्च एंडिंगचे कामं, एवढे महत्त्वाचे कामं सोडून सुद्धा ते सेशन अटेंड करतायत. याचा अर्थ ते थँकफुल व्यक्त करतायत या सेशनसाठी, ते ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतायत त्या सेशनसाठी. आणि त्यांच्या ग्रॅटिट्यूडच्या नेचरमुळेच कदाचित त्यांची माझी भेट झाली असेल. विजय सर तुमची माझी भेट झाली असेल, रेखाताई तुमची माझी भेट झाली असेल, हेमंत सर तुमची माझी भेट झाली असेल. राईट? तुम्ही जेवढे आहात स्क्रीनवरती सगळ्यांची, तुमच्या सगळ्यांची माझी भेट झाली असेल. लक्षात येत आहे? जर तुमच्या आतमध्ये ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करण्याचा जर ॲटिट्यूडच नसता, मी तुम्हाला एक सांगू, आजचं हे सेशन तुमच्या नशिबातच नसतं. तुमच्याकडे आहे ते, यू हॅव दॅट. पण मित्रांनो, जेव्हा ग्रँटेड घ्यायला जाल तेव्हा हे सगळं बंद होईल. म्हणजे मी झूमबद्दल बोलत नाही, मी झूम तर तुम्हाला देणारच आहे, पण जे आहे त्या सगळ्याप्रती धन्यवाद व्यक्त करा. लॅपटॉप आहे तुमच्यासमोर, त्या लॅपटॉपमुळे तुम्ही मंथली सॅलरी घेता, इन्सेंटिव्ह घेता. यू शुड थँक टू दॅट. जे आहे ते सगळ्यांप्रती धन्यवाद व्यक्त करा. नेक्स्ट. चला प्रश्न विचारा. हा, मी तुम्हाला लिस्ट देणार आहे. अशा 20 कोणत्या गोष्टी आहेत, 20-30 गोष्टी ज्याबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. मी तर तुम्हाला उद्या सांगणार आहे. डोंट वरी अबाउट इट. किती जणांना आठवतं की आपलं सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, थँक्यू, सी यू टुमॉरो. सगळ्यांनाच म्हणतो मी. तुम्हालाही छान वाटतं. तुम्ही इथे आलेल्या मी तुम्हाला स्माईल देतो सगळ्यांना. हॅलो मॅम, सुदर्शन मॅडम कशा आहात, बऱ्याच दिवसानंतर. आणि अंगद सर, मी बऱ्याच जणांनाच पर्सनली मेसेज केला. आकाश इथे आहे, सुदर्शना मॅडम आहेत, अंगद सर आहेत, राईट, हेमंत सर आहेत. कितीतरी उदाहरणं देऊ शकतो मी. आणि बाय द वे, हे जे आहेत ना, हे सगळ्यांची फीज नील झाली आहे. तरी सुद्धा मी पर्सनल मेसेज केला. मी माझे बाकीचे कामं करत करत मेसेज केला, बिकॉज आय नो दॅट. कारण या व्यक्तीचं जर हे सेशन मिस झालं तर त्यांच्या लाईफमध्ये बरंच काही मिस होऊ शकतं, आणि मला तुम्हाला ते मिस होऊ द्यायचं नाहीये. दिस इज ऑल्सो एक्सप्रेसिंग द ग्रॅटिट्यूड. दिस इज ऑल्सो एक्सप्रेसिंग द ग्रॅटिट्यूड. राईट? येस. चला. माय प्लेजर हेमंत सर. येस. चला प्रश्न विचारा. ओके, कमेंटमध्ये विचारू शकता, चॅट सेशनमध्ये, कमेंट सेशनमध्ये विचारू शकता. नो प्रॉब्लेम. तर बाळासाहेब बोलतो. हां सर, बोला. सर, मला एक प्रश्न असा मी खूप दिवसापासून विचारायचा आपलं म्हणतो. तर आपले मूड बऱ्याच वेळेला स्विंग्स होतात. कधी आपण खूप हायपर आनंदी होतो, कधी आपण कमी होतो, लो एनर्जी फील करतो, किंवा कधी आपला लोनलीनेस फील करतो, किंवा कधी असं एक एन्झायटी टाईप फील करतो. हे मूड स्विंग्स जे होतात ना, ते आपण मागच्या काही सेशन्स मध्ये आपण सांगितलं की आपण सदैव असं एका काय म्हणतो हॅपी मूड मध्ये राहणं मी ट्राय करतो, पण ते मेनी टाइम्स ते अप्स अँड डाऊन्स होतात आणि स्विंग्स होतात. ते थोडं मला सर त्याच्यावर आहे ना वर्क करायचं आहे. जर समजा ऑलवेज जर आपण एक स्टडी मूड मध्ये राहिलो किंवा एक आनंदी ह्याच्यात राहिलो, तर ह्या सगळ्या गोष्टीपदनं थोडस जरा हे आपण सगळ्यांसाठीच आपण जरा गाईड करा प्लीज सर त्यात. लास्ट टू लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला डीडी म्हणजे काय आठवतंय तुम्हाला? डीडी म्हणजे डू ड्रामा. आठवतंय? डू ड्रामा. हो बरोबर ज्यावेळेस सर. तुम्हाला खूप सॅड वाटतं ना, वेन एव्हर यू फील व्हेरी सॅड, डू ड्रामा दॅट यू आर व्हेरी मच हॅपी. बिकॉज तुमच्या अंतर्मनाच्या 11 नियम आपण शिकलोय. अंतर्मनाला खरं खोटं कळत नाही, सत्य असत्य कळत नाही. तुम्ही जे फीड करताय ते अंतर्मन तसे ऍक्सेप्ट करणार आहे, तशा गोष्टी आपल्या अवतीभोवती घडणार आहे, आपल्या बाबतीत घडणार आहे. यू हॅव टू लर्न टू डीडी, यू हॅव टू लर्न टू डू अ ड्रामा. आणि हा, महत्वाची गोष्ट काय आहे सर, की 24 तास आपण हॅप्पी राहू शकत नाही, 24 तास आपण सॅड राहू शकत नाही.
वी आर ह्युमन बिंग. आपल्याला बाकीच्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. आता आपण रस्त्याने चाललो, एखाद्या मुलगा ठेच लागून पडला तर आपल्याला थोडंसं आतून कसतरी होतं. वी कॅनॉट बी हॅपी ऑन दॅट मोमेंट. पण महत्वाची गोष्ट काय आहे की एखादी गोष्ट वाटणे आणि एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे म्हणजे कंट्रोल ठेवणं आणि कंट्रोलमध्ये असणं. गेटिंग कंट्रोल अँड गेटिंग कंट्रोल्ड बाय, फरक समजतोय? हो सर. गेटिंग कंट्रोल इज गुड, गेटिंग कंट्रोल्ड बाय इज नॉट गुड. If your emotions are controlling you, it is not good. If your emotions are controlled by you, you are a master in emotions. आणि दॅट इज अ स्किल डिअर फ्रेंड, दॅट इज अ स्किल. आणि ह्यासाठी आपल्याला वी हॅव टू वर्क ऑन दॅट, वी हॅव टू वर्क ऑन दॅट. ग्रॅज्युअली आपण हे शिकणार आहोत सर, डोंट वरी. इट इज नॉट लाईक दॅट की आज मी तुम्हाला सांगितलं नाही आणि नाही. लगेच चेंजेस होणार आहे. बट यू कॅन बी द, यू कॅन मेक हॅबिट ऑफ लाईक दॅट. अशा Yes, हॅबिट्स thank you. तुम्ही लावून घेऊ शकता की ठीक आहे. पण कसं आहे, तुमचं प्रोफेशनच एवढं नो हे पॉवरफुल आहे, तिथे थोडंसं मूड स्विंग होतील कारण जबाबदाऱ्या जास्त आहेत, चुकीला माफी नाही आहे तिथे. त्यामुळे ब्रेन कंटिन्युअसली अलर्ट ठेवावं लागतं. कदाचित होत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंगमध्ये याल, काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करू त्यावेळेस ते लक्षात येईल. ओके, बिकॉज सी, थँक्यू सर. थँक्यू. तुम्हाला मी गाईड करायच्या अगोदर आय शुड अंडरस्टँड द वाय. तुम्हाला ती गोष्ट का वाटते. अंटिल अँड अनलेस आय कम टू नो युअर वाय, आय कॅनॉट गाईड यू. वाय म्हणजे का, का होतं तुमच्या बाबतीत असं, दॅट आय शुड अंडरस्टँड. सर मी तुम्हाला पर्सनली वेळ देईल, तुम्ही मला भेटा. येस. येस, थँक्यू थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन इज देअर, सुदर्शना मॅम. हाऊ, हां मेनी टाइम्स आय डू निगेटिव्ह सेल्फ टॉक, हाऊ टू कंट्रोल दिस. हा प्रश्न चुकीचा आहे. लास्ट झूम सेशनमध्ये आपण शिकलेलो आहोत हाऊ टू कंट्रोल, हाच प्रश्न चुकीचा आहे. आपण कधीही कोणतीच गोष्ट कंट्रोल करू शकत नाही. ओके, तुम्ही एखाद्या गोष्टीला कंट्रोल करायला गेला ती गोष्ट जास्त घडणार आहे. यू हॅव टू लर्न टू डायव्हर्ट. ओके, समोरून फोर व्हीलर येते आहे आणि तुमच्याकडे टू व्हीलर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ती व्यक्ती चुकीच्या मार्गाने येते आहे, ती व्यक्ती तुमच्या दिशेने येत आहे आणि तुम्ही काय म्हणताय, नाही 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 मला ह्याला कंट्रोल करावं लागेल, चल आपण आपला स्पीड वाढवू. इट इज रॉंग. तुम्ही काय करायला पाहिजे, ते कारला डायव्हर्ट करून तुम्ही दुसरीकडे तुमच्या बाजूने तुम्ही जायला पाहिजे. देन यू विल बी अ सेफ. ही आयुष्याची जर्नी अशीच असते. राईट. यू शुड लर्न, यू शुड बी द मास्टर इन डायव्हर्टिंग, यू शुड बी अ मास्टर इन इग्नोरिंग. लक्षात येते एखादी. आणि लास्ट झूम मध्ये मी हेही सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला एखादा थॉट आला ना, पॉज इट आणि प्रश्न विचारा, इज इट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी राईट नाव. उत्तर जर नो आलं ना, कॅन्सल इट. पण हे पण एक स्किल आहे, लगेच होणार नाहीये. तुम्हाला कदाचित पॉजच जमणार नाहीये. पॉज नाही जमलं तर मग तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. सो देअर फॉर यू हॅव टू गेट, यू हॅव टू बी द मास्टर इन इमोशन्स. लास्ट मी झूममध्ये तेच सांगितलं की जेव्हा आपल्या इमोशन्सवरती आपल्याला मास्टर मिळवता येते ना, प्रावीण्य मिळवता येते, राईट, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या वाटतात. राईट. येस. आणि सेल्फ निगेटिव्ह टॉक होत असेल तर मी तुम्हाला सांगितलं ना एक टेक्निक की कॅन्सल म्हणायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, कॅन्सल म्हणायचं आणि काय म्हणायचं, दिस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी राईट नाव. देर इज नो एनी सिंगल बेनिफिट ऑफ दिस थॉट राईट नाव. आता या क्षणी या विचाराचा मला कुठलाही फायदा नाहीये. इनडायरेक्टली काय, तोटा आहे ना. लिव्ह इट. किती जणांना आठवतंय मी मिसेस काळेंची इथे एक स्टोरी सांगितली होती, आठवते तुम्हाला. मिसेस काळे येतात साखर मागतात, मिसेस काळे येतात साखर मागतात, मिसेस काळे येतात साखर मागतात. मग मिसेस थोरात काय म्हणतील, विनोद सर आठवत आहे का तुम्हाला, विनोद थोरात सर. मग मिसेस थोरात काय म्हणतील, अहो नाही आहे, आमची साखर संपली आहे, घरातली साखर संपली आहे. राईट. आता उद्या मिसेस काळे येऊन तुम्हाला काय म्हणतील, अहो आमच्या घरातला गॅस संपला हो, तुमचा गॅस पाहिजे होता आम्हाला, तुम्ही द्याल का. एकदा दोनदा ठीक आहे, पण आता टंचाई चालू असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. राईट. येस. चलो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण पुन्हा सांगतो मी तुम्हाला, चांगल्या गोष्टींसाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. चुकीच्या गोष्टीसाठी प्रॅक्टिसची गरज नसते, बिलकुल गरज नसते. चुकीच्या गोष्टी सहजपणे घडतात, अननोईंगली घडतात, अननोईंगली घडतात, एफर्टलेसली घडतात. काही एफर्ट्स घ्यावी लागत नाही त्यासाठी. राईट. येस. मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर
हे बघा ना, जेव्हा तुम्ही आपण ड्राईव्ह करतो ना, त्या रोडवरती साईडला लिहिलेलं असतं पुढे गतिरोधक आहे, वाहने जोरात चालवा, बरोबर आहे का नाही? काय बघा, मी किती मोठ्याने हसलो, डोपामाइन क्रिएट झालं. काही जण हसत पण नाही, नाही नाही मला डोपामाइन विकतच घ्यायचं आहे, मेडिकलमध्ये जाऊन विकतच घ्यायचं आहे. पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा, बरोबर ना? जेव्हा निगेटिव्ह थॉट येईल ना, तर समजायचं पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा. राईट? ओके. पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. तिथे सांगितलं जातं स्पीड किती ठेवायचा, तेवढा स्पीड ठेवायचा. आपलं आयुष्य पण असंच आहे. रस्ता झिगझॅग असेल तर आपल्याला कंट्रोल करावं लागेल. घाटातून गाडी चालवायचं असेल, आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आयुष्य असंच आहे मित्रांनो. आपल्याला कळतं आपल्या आयुष्यात कोण गतिरोधक आहे, आपल्या गतीला रोधक म्हणजे आपल्या गतीला थांबवतंय कोण, आपल्याला कळणं गरजेचं आहे. राईट? आणि कळतं आपल्याला, मग तेव्हा आपला स्पीड कमी करायचा. येस. नाही नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये स्पीड ब्रेकरच नको आहे, मला झिगझॅग रोडच नको आहे. कम ऑन यार, आयुष्य हे होणारच आहे. आणि जेवढ्या स्पीड ब्रेकर असतील, जेवढा झिगझॅग रोड असेल, जेवढे विचित्र रोड असतील ना, तेवढा परफेक्ट ड्रायव्हर आपण बनतो. मी तर बनलोय माझ्या आयुष्यामध्ये, एवढा परफेक्ट ड्रायव्हर बनलोय ना. कशी मी, अंगद सरांना माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंग बद्दल, राईट? माझी फोर व्हीलर मी कुठूनही कशीही काढू शकतो. राईट? येस. जर मी ठरवलं असतं नाही नाही नाही, गाडी रोडवर काढले की ऍक्सिडेंट होतात, ती गाडी मग शोरूममध्येच असती माझी, बाहेर कधी आलीच नसते. राईट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्टीकडे बघा तुम्ही, प्रत्येक गोष्टीकडे बघा. आयुष्यामध्ये ना, पुढे जाण्यासाठी बघा ना, फोर व्हीलर असते ना, फोर व्हीलरला असे 4 ते 5 घेर असतात पुढे जाण्यासाठी, आणि मागे जाण्यासाठी एकच घेर असतो. आयुष्यात मागे जाण्यासाठी एक चूक इनफ, पण पुढे जाण्यासाठी 5 ते 6 चांगल्या गोष्टी कराव्या लागतात. एक थॉट डिस्ट्रॉय करू शकतो, निगेटिव्ह थॉट, पण चांगल्या खूप थॉट्स क्रिएट करावे लागतात पुढे जाण्यासाठी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड, जे आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड. आज तुम्ही सहज फ्रीज जरी उघडला ना, फ्रीजमध्ये बघा ना, बरंच काय काय आहे, भाज्या असतील, काय काय असेल. थँक्यू कधीच आपण बोलत नाही. बघा ना, आपल्या आपल्या घरावर एक टाकी आहे, त्या टाकीत पाणी आहे, ज्या दिवशी पाणी नसतं त्यावेळेस कळतं. आपण थँक्यू, कमॉन, जे दिसतंय त्याला थँक्यू म्हणूयात. जे दिसतंय, आज मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणतो बिकॉज माझ्याकडे ज्ञान आहे, पण जर मी ते ज्ञान वाटलंच नाही, ते ज्ञान म्हणतात ना, नॉलेज इज नॉट यूज, दॅट इज गार्बेज. कचरा झाला असता हा. तुम्ही आहात म्हणून मी बोलू शकतो. अँड आय थँक यू फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट. राईट? आय थँक यू. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. आणि रिलेशन्समध्ये तर हे खूप मॅटर करतं, थँक्यू बोललंच पाहिजे, हे मी उद्या तुम्हाला सांगेलच. या, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. मला आज संगीता मॅडम म्हणाल्या की सर, आपण म्हणता नेहमी की आपण शेवटचे 5 मिनिटं घेऊयात, मग आम्ही समजून घेतो की तुम्ही जेव्हा म्हणता ना आता शेवटचे 5 मिनिटं, तसं आम्ही समजून घेतो की अजून 1 तास आणि 5 मिनिटं सर थांबणार. 1 तास आणि 5 मिनिटं. ओके. त्यामुळे मी आज बोललोच नाही की शेवटचे 5 मिनिटं आहेत. आज मी फक्त एवढंच म्हणतोय, प्रश्न विचारा, पण आपण 5 मिनिटानंतर थांबणार आहोत, उद्या परत भेटणार आहोत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन? थँक्यू म्हणा, जे जे आहे त्या सगळ्याप्रती थँक्यू म्हणा. नाही, मला तर थँक्यू म्हणाच तुम्ही. राईट. खळखळून हसलं पाहिजे की नाही. मी तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे, तुमचे प्रश्न नाही आहेत. थँक्यू अनिकेत सर, थँक्यू पूनम मॅम, हजबंड वाईफ दोघांनाही थँक्यू. हेमंत सर थँक्यू. हसणं आणि हसत राहणं, रडणं आणि रडत राहणं, ह्यातला फरक मी तुम्हाला सांगतोय. विशाल खरात सर, ही इज माय गुड फ्रेंड. लय लय धन्यवाद सर, तुम्हाला पण लय लय धन्यवाद माझ्याकडून. ओके. काही जणांनी तर मला कमेंट, झूम सेशन जे दुसऱ्या दिवशी बघतात ते म्हणतात सर, आम्ही तुमची जी स्माईल आहे ना, ते आम्ही स्लो करून बघतो, कसे हसतात तुम्ही. काय नॅचरली हसायचं, काय प्रॉब्लेम आहे त्याला. डोपामाइन आपल्याला क्रिएट करायचं ना.
ओके, अनिता मॅम थँक्यू व्हेरी मच. नितीश मराठे थँक्यू. बाळासाहेब पाटील सर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढला. आय शुड थँक्यू. बघा, रडणं आणि हसणं याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो शेवटच्या 1 मिनिटामध्ये. संगीता मॅम आर यू देअर? शेवटचं 1 मिनिटं. ओके. रडणं आणि हसणं बघा, दोन्ही चांगलं असतं. रडणं चांगलं आहे आणि हसणं पण चांगलं आहे. रडणं चांगलं आहे आणि हसणं पण चांगलं आहे. हसत राहणं चांगलं आहे, पण रडत राहणं चांगलं नाहीये. गेल्यास पण मी असंच बोललो होतो की विचार करून विचार करा की कोणत्या विचारावरती विचारपूर्वक विचार करायला पाहिजे. विचार करून विचार करा की कोणत्या विचारावरती जाणीवपूर्वक विचार करून विचार करायला नाही पाहिजे याच्यावरती विचार करा. काही जण डोक्याला हात लावलं, सर विचार करून परत एकदा सांगता का आम्हाला विचार करायचा आहे. राईट. सो डिअर फ्रेंड्स, हसणं आणि रडणं याच्यातला फरक एक आहे. दोन्ही चांगले आहेत. हसणं आणि रडणं दोन्ही चांगले आहेत. पण हसत राहणं हे सगळ्यांना आवडतं. रडत राहणं हे आवडत नाही. एकदा रडायचं, हलकं व्हायचं, चलो आगे बढ़ो. राईट. डन. चला, आय होप कुणालाच काही प्रश्न नसतील. शाहरुख खान स्टाईल स्माईल. ओके, थँक्यू. हेमंत सर, आय एम अ बिग फॅन ऑफ दॅट सक्सेसफुल पर्सन. सीमा मॅम थँक्यू व्हेरी मच. या थँक्यू. ओम ओले थँक्यू. लेट मी चेक. आता बरेच जण जॉईन झालेले आहेत. नंतर एकदा मी चेक करतो. येस, फाईन. अलका मॅम. ओके, गुड. हा, चलो. डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन? प्रश्न असतील तर विचारा. त्यानंतर आपण थांबूयात. आणि डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू थँक माय बोथ सिस्टर, माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींना आणि स्मॉल ब्रदर इज देअर, रवी कुमार, मीनाक्षीताई, ज्योतिताई. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला, आपल्याकडे जे जे आहे त्या सगळ्याप्रती आपण धन्यवाद व्यक्त करूयात रात्री झोपताना मस्त. राईट. चला, 10:30 वाजून गेलेले आहेत. आपण थांबूयात आणि उद्या आपण भेटतो आहोत शार्प 9 o'clock. उद्या याचा पुढचा पार्ट होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक अँड गुड नाईट. थँक्यू. गॉड ब्लेस यू.